स्पार्क अकॅडमीच्या मुलाखत बॅचचा पहिली आणि दुसऱ्या दोन्ही मुलाखत बॅचचा मी विद्यार्थी आहे आणि राज्यसेवा 21 मधून माझी मुख्य अधिकारीपदी निवड झाली आणि 22 मधून डेप्युटी कलेक्टर. तर म्हणजे स्पार्क अकॅडमीला आम्ही जॉईन पहिल्यांदाच इंटरव्ह्यू द्यायचा होता. तर इथे म्हणजे असा प्रोग्राम इंटरव्ह्यू प्रोग्राम हा फ्री ऑफ कॉस्ट आहे पहिली म्हणजे गोष्ट. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इंटरव्ह्यूला ज्या काही डिमांड असतात की आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेज पाहिजे, की आपण ग्राउंडला जाऊन सगळे विजिट घेतल्या पाहिजे, अधिकाऱ्यांची भेटी झाल्या पाहिजे किंवा अधिकाऱ्यांना बोलून त्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. तर असं ऑलराऊंड आपली तयारी इथं या प्रोग्राममध्ये आमची झालेली आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की ही तयारी करत असताना म्हणजे आपल्याकडे बेस्ट फॅकल्टी पाहिजे, म्हणजे सगळ्यात महत्वाचं की ज्यांना इंटरव्ह्यूची डिमांड माहिती आहे आणि आपण कशी तयारी केली पाहिजे याचा ऍक्च्युअल अनुभव आहे. तर असे ऑफकोर्स मुकुंद सर वन ऑफ द बेस्ट फॅकल्टी आहेत महाराष्ट्रामधल्या आणि त्यांच्या थ्रू आमची तयारी करून घेण्यात आली आणि मुकुंद सरांकडनं खूपच फायदा झाला. आणि आपण पण आता ही जिथं तिसरी बॅच चालू होणार आहे तर याचा फायदा करून घ्यावा. मुकुंद सर सांगतील की प्रत्येक गोष्ट फॉलो करा, कारण मी स्वतः केलेली आहे. माझा मॉक इंटरव्ह्यू किंवा माझा ऍक्च्युअल इंटरव्ह्यू झाला मॉक नंतरचा, तर ऑलमोस्ट 95% क्वेश्चन तसे मला आयोगाला विचारले गेले होते. सरांनी एवढं चांगलं प्रिडिक्शन केलेलं होतं. त्याच्यामुळे आपण नक्कीच याचा स्पार्क अकॅडमीच्या या मुलाखत बॅचचा आपल्याला फायदा होईल. आपण नक्कीच त्याचा फायदा करून घ्या. धन्यवाद. एकदा सगळ्यांचं इथे स्वागत. जे इंटरव्ह्यू आहे त्यांचं पहिले तर अभिनंदन. बघा म्हणजे काल आयोगाने एक हप्ता दिला असेल, ठीक आहे, शेड्यूल यायला सुरुवात झालेली, हे होणार आहे. पुढे प्रशासनात जाऊन पण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बघावंच लागणार आहे की कुठली पण परिस्थिती आली तर त्याला आपल्याला सामोरे जायचं. जे इंटरव्ह्यूला नाही पण इथं सेशन अटेंड करतात, म्हणजे आम्ही त्याला असं चालू केलंय मागच्या 2-3 महिन्यापासून की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं मॉड्यूलच रन करायला सुरुवात केली. तर त्याच्यातून आपण असं करतोय की पर्सनॅलिटी ही काही तुमची 1-2 दिवसात किंवा इंटरव्ह्यूच्या वेळेस शेप नाही होऊ शकत, ती निरंतर प्रोसेस आहे. हे जसं आपण आता स्पार्क अकॅडमीच्या माध्यमातून इथे ह्या सगळ्या गोष्टी घेत आहोत, जसं की सागर सरांनी सांगितलं, म्हणजे एक घडलेला विद्यार्थी सागर सर आहे. त्यांनी आता माझ्या बाबतीत खूप गोष्टी बोलले, पण ते खूप चांगले मित्र आहेत. आणि एखाद्या व्यक्तीने कशी तयारी करावी, तर मी तर ऍक्च्युली मॅडमला सांगितलं सरांचं पण एक सेशन ठेवा. कारण होतं असं की आपल्याला जोपर्यंत आपण इंटरव्ह्यूच्या टप्प्यावर जात नाही तोपर्यंत आपल्याला असं वाटतं की आपल्याला बोलता येईल, ठीक आहे, पण आपण जर ती प्रॅक्टिसच केली नाही किंवा आपल्या पर्सनॅलिटीला आपण शेपच केलं नाही तर ती पर्सनॅलिटी तशी उभारून येत नाही. गेलं तर ऍक्च्युली युपीएससीला त्याला इंटरव्ह्यू म्हणत असते, पर्सनॅलिटी टेस्ट म्हणतात. आणि तर एमपीएससी तिकडे बघितलं तर मुलाखत, ही जी मुलाखत आहे किंवा हा जो इंटरव्ह्यू आहे याच्या बाबत आपल्याला काय करायचं की याची तयारी करता आली पाहिजे. आपण प्रिलिम्स आणि मेन्स या टप्प्यांची तयारी करतो, इंटरव्ह्यूच्या बाबत मुलं खूपच गाफील राहतात. आम्ही मॉक इंटरव्ह्यूज पण घेत आहोत. मागे पण आपण स्पार्क अकॅडमीच्या थ्रू इथं मॉक इंटरव्ह्यूज घेतले, खूप चांगला रिझल्ट आपला आला. त्या मुलांना प्रॉपरली फीडबॅक दिल्यानंतर त्यांना लक्षात आलं की आपल्याला कुठल्या आपले वीक पॉइंट्स आहेत तिथं आपल्याला कसं काम करायचं आहे. व मुलांना हे पण कळलं की आपले जे स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत तर त्यांना आपला स्किल सेट तो वाढवून कसे मार्क्स घ्यायचे. म्हणजे इंटरव्ह्यूचा मेन जास्त की इंटरव्ह्यू ड्राईव्ह करता आला पाहिजे. सरांनी सांगितलं, कारण सरांची प्रोफाईल होती आणि सरांचं जसं इंट्रोडक्शन व्हायचं तर लगेच लक्षात आलं की सरांचा इंटरव्ह्यू कुठं जाऊ शकतो. तसं आताचे पीएसआयचे म्हणजे आम्ही मॉक इंटरव्ह्यू घेतले तर त्याच्यात पण तेच आढळून येतं की मुलांच्या प्रोफाईलवरनं आणि मागच्या ट्रान्सक्रिप्टचा जर तुम्ही अभ्यास केला तर खूप चांगली तयारी आपल्याला करता येते. तर आपण हळूहळू बारकाईने सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूया की कसं आपल्याला हे बघायचं आहे. ठीक आहे, हाऊ टू क्रॅक इंटरव्ह्यू. महत्वाचं बघा, रिझल्ट सोलली डिपेंड्स ऑन इंटरव्ह्यू मार्क्स. आता हे वाक्य का दिलं की मागच्या 3-4 वर्षात असं आढळून आलेलं आहे की इंटरव्ह्यू हा मेक और ब्रेक असं करतोय की तुमचं एक तर पोस्ट डिसाईड होते इंटरव्ह्यूवर किंवा तुमचा रिझल्ट पण डिसाईड होतोय. म्हणजे आता सागर सरांच्या बॅचमध्ये असे आमच्याकडे खूप उदाहरणं आहेत की त्यांना मेन्सला खूप मार्क्स होते, पण इंटरव्ह्यू हे त्यांनी तयारी केली नाही किंवा त्या दिवशी काहीतरी ब्लंडर झाला, इंटरव्ह्यूला कमी मार्क्स आले. ते लोक ज्यांना क्लास 1ची टॉपची पोस्ट मिळणार होती ती पोस्ट मिळाली नाही. काही जण क्लास 2 ला गेले आणि काही जण तर रिझल्टच्या बाहेर पडले. आपल्याला ती तयारी करायची आहे की आपण जर मेन्सला चांगले मार्क घेतलेले, अभ्यास चांगला केलेला आहे तर तशीच तयारी आपल्याला इंटरव्ह्यूची करायची. आणि आता असं झालेलं आहे का कालच्या त्या शेड्यूलमुळे की मुलांकडे ऑलरेडी कमी वेळ आहे, तर मग त्या कमी वेळेचं आपल्याला युटिलायझेशन कसं करायचं हे आपल्याला बघायचं आहे. मग हे इंटरव्ह्यूचे मार्क्स आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट ठरतात. बघा याची सुरुवात कशी करायची, आता आपण टप्प्याटप्प्याने ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत. तर तुम्ही बघितलं ना तर आपण मुख्यसाठी किंवा प्रिलिम्ससाठी आपण नोट्स काढतो, तर सिमिलर लेवलला इंटरव्ह्यूच्या नोट्स आपल्याला काढता आल्या पाहिजे.
म्हणजे माझं तरी मागच्या सेशन्स मध्ये पण सांगितलं होतं, माझ्या मेन्सच्या 4 नोटबुक होत्या, GS 1 2 3 4. इंटरव्ह्यूच्या 5 नोटबुक भरलेल्या होत्या. ते जेव्हा आपण इंटरव्ह्यू मध्ये घुसतो ऍक्च्युली आपली पर्सनॅलिटी चेक करायला जातो, तेव्हा आपल्याला कळतं की खूप मोठे डायमेन्शन्स आहेत आणि प्रत्येक पॉईंट जेव्हा आपण काढायला जातो, आता माझ्याबरोबर इथं दीपक शेलार सर पण आहेत, ते डिवाइस सरांना पण 70 मार्क्स आले. तर नोट्स काढलेले आहेत प्रत्येकाने, ज्यांचे तुम्ही जर मार्क्स बघाल त्यांना 75 आले, 74, 73, 72. माझ्याकडचे मार्क्सचे जे स्टुडंट होते 11 जणांना 70 आणि 70 प्लस आहे. कारण प्रत्येक जणांनी तसे कंट्रीब्युशन दिलेलं होतं. आपल्याला त्या गोष्टी कराव्या लागतात की नोटबुक मेथड, की आपल्याला नोटबुकच करावे लागणार. म्हणजे खूप गोष्टी आपण बघतो, सपोज आता तुम्ही वृत्तपत्र वाचणार, खूप वेळा आपल्याला वाटतं का हा ठीक आहे, हा प्रश्न जर आला तर आपण बोलू, पण डायरेक्ट बोलणं होत नाही. एखादा क्वेश्चन आपण तिथे सॉल्व्ह करणं हे वेगळं ठरतं, कारण तिथे 4 ऑप्शन्स असतात आपल्याला. पण जेव्हा एखाद्या मुद्द्यावर तुम्हाला बोलायचं आहे तेव्हा तुमच्याकडे काहीतरी पॉईंट्स पाहिजे. आणि तिथं असं की इंटरव्ह्यूला जेव्हा तुम्हाला क्वेश्चन पोज केला जातो, हार्डली तुमच्याकडे 20, 25, 30 सेकंद आहे. त्या 25-30 सेकंदामध्ये आर्टिक्युलेट करून प्रॉपरली तुम्हाला उत्तर द्यायचंय, तर हे खूप इम्पॉर्टंट ठरतं. मग त्याच्यासाठी आपल्याला ही नोटबुक महत्वाची ठरते. मग त्याच्यात काय का महत्वाचे काही गोष्टींवर जे तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे, पोस्ट प्रिफरन्स, ठीक आहे. प्रत्येक जण सांगतो मग उपजिल्हाधिकारी, त्याच्यानंतर चीफ ऑफिसर, मुख्याधिकारी, ठीक आहे. त्यांचा आता ARTO हे पद आहे. आता आम्ही मॉक इंटरव्ह्यू घेतोय तर त्याच्यात असं आढळतं ना, मुलांना विचारलं जातं जॉब प्रिफरन्स, तर ते सांगतात की सर आम्हाला माझा प्रिफरन्स आहे DCA, COA, ACST. तर हे जे आपण जेव्हा बोलतो ना तेव्हा फॉर्मल वे नाही वाटत. तुम्ही घेताना पूर्ण नाव घ्या. डेप्युटी कलेक्टर तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगायचं तर डेप्युटी कलेक्टर घ्या, ठीक आहे. डेप्युटी सुपरिटेंडंट ऑफ पोलीस घ्या, चीफ ऑफिसर हे नाव घ्या. एकदम म्हणजे काही जणांचं तसं होऊन जातं सर DC, CO, ACST, ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे. कारण मराठीत पण घ्यायचं तो उपजिल्हाधिकारी घ्या तुम्ही, ठीक आहे, मुख्याधिकारी, असे नावं घ्या. हे आत्ता जाणवतंय त्या गोष्टी, कारण जेव्हा आता मी टेबलच्या इकडच्या बाजूने जेव्हा बसतोय तर तेव्हा त्या पॅनलची मानसिकता एक लक्षात येते की तो पुढचा जो व्यक्ती आहे त्याला ऑफिसर म्हणून त्याच्यात क्वालिटी देखील चेक केल्या जातात. तुम्हाला खूप वेळा केस स्टडीज ते दिल्या जातील, त्या तर आपण पुढे बघूया. पण हे मॅनर्स अँड एटिकेट्स, आपण जे बोलतोय म्हणजे इंटरव्ह्यूचं तर तुम्हाला सांगतो आपल्या पर्सनॅलिटीचा असं आहे का व्हर्बल आणि नॉन व्हर्बल ह्या 2 गोष्टी असतात. व्हर्बल म्हणजे आपण जे बोलतोय ते, नॉन व्हर्बल की तुम्ही तुमची बॉडी लँग्वेज काय म्हणतीये, ठीक आहे, तुमचे जेस्चर्स काय, तुमचे फेशियल एक्सप्रेशन्स काय, ह्या गोष्टी मॅटर करतात. मग हे पण आपल्याला चेक करायचं का ते पण फॉर्मल असावं. म्हणजे खूप जण इंटरव्ह्यू मध्ये सांगतात की स्मिथ हस्ते असायला, तर ते स्मिथ हस्ते पण आपल्याला कुठं ठेवायचंय, ठीक आहे. महिला रिलेटेड जर आपल्याला विचारलं महिलांच्या समस्या सांगा, तिथं स्मिथ हस्ते आपण ठेवू शकत नाही. मग ते प्रसंगावधान दाखवणं, तिथं आपल्याला काही डिसिजन घेणं, आणि तुम्ही इंटरव्ह्यूची किती तयारी करा. काही क्वेश्चन्स राहणार आहे का तुम्हाला तिथं त्याची उत्तर बनवावं लागतं, पण हे उत्तर पण तिथं रेडीमेड येणार नाही. जी आपण बॅकग्राऊंडला तयारी करतोय, नोटबुक बनवून ठेवतो ना, त्याचा आपल्याला फायदा कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देताना होतो. तर हे लक्षात ठेवा. मग हे पोस्ट प्रिफरन्स झालं. डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन, खूप प्रत्येकाला एक तर आता डायरेक्ट प्रश्न विचारला जातो की तुझं ग्रॅज्युएशन कशात, किंवा दुसरा प्रश्न विचारला जातो की कुठून आला. सपोज आता मी अहमदनगरचा आहे, मी सांगितलं की जर अहमदनगर मधील इथले ह्या तालुक्यातील इथला मी रहिवासी आहे, तर मग डायरेक्ट क्वेश्चनच सुरुवात होते डिस्ट्रिक्ट पासून. तर मग आपल्याला ती पण तयारी ठेवायची, आपल्या डिस्ट्रिक्ट बाबतची आपली इन्फॉर्मेशन, फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आपल्याला घ्यायची, त्याचं ऐतिहासिक वैशिष्ट्य काय, पॉलिटिकल काय, इकॉनॉमिकल काय, जॉग्राफिकल काय, ठीक आहे. आणि प्रत्येक पॅनलची एक वेगळी डिमांड, ती आपल्याला कशी कळणार, ट्रान्सक्रिप्ट, ठीक आहे. आता तुम्ही जर देशपांडे सरांचं बघितलं तर तुम्ही काहीही केलेलं असतं तर सर सरांचे विषय जॉलॉजी, जॉग्राफी, तर ते तिकडे घेऊनच जातात. म्हणजे अहमदनगरचं पण विचारताना सर काय विचारणार की अहमदनगरची जॉग्राफी मला सांगा किंवा जिओलॉजी सांगा. वाघ जर तुम्ही बघितलं तर ते एज्युकेशन बॅकग्राऊंडचे, तुम्ही काही जरी केलेलं असलं तरी ते तुम्हाला एज्युकेशनच विचार, म्हणजे तुमच्याकडे मागच्या वर्षी पोस्ट जरी असले तरी त्या मुलांना त्यांनी एज्युकेशनच विचारले. शिंदे सर डायव्हर्स फील्डचा घेतात. ह्या अशा गोष्टी. पांढरपट्टे सर हॉबीचं सरांना खूप आवड आहे, हॉबीचं सर विचारतात. हॉबी वाला एखादा चांगला जर व्यक्ती भेटला तर त्याच्यावरती चर्चा करतात आणि त्यांना खूप मार्क्स मिळाले. असं आपल्याला करता आलं पाहिजे, ठीक आहे. मग हे डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन, मग त्याच्या रिलेटेड आपल्याला मार्केटमध्ये बुक्स आहेत तर त्याची आपण तयारी केली पाहिजे. आता आम्ही बघतो की खूप मुलांना काय ना सगळं तयारी करतात, पण आपली स्वतःची जी प्रोफाईल आहे ना त्याचा स्टडी नसतो. तर पहिले तर सुरुवात प्रोफाईल पासून करायची, कारण त्यांच्या समोर काय असणार आहे, सगळ्यात पहिले प्रोफाईल. आणि प्रोफाईल मध्ये महत्वाचं की कुठून आला हा प्रश्न, आणि दुसरे की एज्युकेशन, हे 2 गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात. तर हे पुढचं मॉडेल आन्सर ह्या नोटबुक मध्ये, आता माझ्याशी जे मुलं कनेक्टेड आहेत जवळपास रोज मला 70-80 मुलं क्वेश्चन आन्सर्स पाठवतात. प्रशासनात काय आहे हा प्रश्न जेव्हा तुम्हाला आज विचारला जाणार आहे
याचं उत्तर आपल्या नोटबुक मध्ये पाहिजे. म्हणजे ज्या मुलांना कमी मार्क्स आले, सागर सरांचं आमचं ज्या बॅच मध्ये झालं तर त्याच्यात असं होतं की खूप मुलांना 30 मार्क पण होते आणि माझ्यासारख्याला 73 मार्क पण होते. जेव्हा त्या 30 मार्क, ज्याला 32 मार्क 35 मार्क आले, त्यांच्याशी जेव्हा चर्चा केली त्या मुलांना क्लास 2 मिळालेली होती. जे मेनचे मार्क जास्त होते फक्त इंटरव्ह्यू क्लास 2 मिळाले, ते आमच्याबरोबर ट्रेनिंग होते. जेव्हा त्यांच्याशी चर्चा केली तर तेव्हा कळलं की यांच्याकडून काहीतरी ब्लंडर झालं, न कळत झाले. मग त्या ब्लंडरमुळे काय होतं की आपल्याकडून कधी कधी असं एखादं वाक्य जातं किंवा असा एखादा शब्द जातो तो पॅनल पकडतो. म्हणजे आमचे एक मित्र आहे की त्यांना त्यांचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं होतं. त्यांना विचारलं की तुम्हाला प्रशासनात काय यायचं, मेकॅनिकल इंजिनिअरिंग एवढी चांगली डिग्री सोडून तुम्ही इकडे काय येतात? तर ते म्हणजे सर प्रशासन डायनेमिक आहे आणि प्रशासनातून आपल्याला ऑथॉरिटी मिळते. तिथंच थांबवलं शिंदे सरांनी. म्हणे प्रशासन डायनेमिक आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग डायनेमिक नाही. मग ते असा टसल झाला पाहिजे. आमच्याकडे कॅन्डिडेट होता, तो मंत्रालयात होता एएस म्हणून. त्याला आम्ही विचारलं का तुमच्याकडे चांगलं पद आहे ते सोडून इकडे काय, तर तो एएस होता निगेटिव्ह पॉईंट सांगायला लागला. गरज नाही, तुम्ही फोकस याच्याकडे करा का पॉझिटिव्हिटी काय. दुसरा प्रश्न, दुसरं त्यांचं वाक्य होतं की सर मेकॅनिकल इंजिनिअरिंग ते डायनेमिक आहे, हे प्रशासन डायनेमिक आहे आणि प्रशासन आपल्याला ऑथॉरिटी देतं. ते म्हणजे खरंच ऑथॉरिटी देतं. त्यांनी विचारलं म्हणजे तुम्ही उद्या उपजिल्हाधिकारी झाले आणि वाऊचा डब्बर पकडला, संबंधित मंत्र्यांचा फोन आला तर तुम्ही सोडाल? ते म्हणे सर नाही सोडता. मी पॅनल दिसायलाच लागेल, आमची एवढ्या वर्षांची सर्व्हिस झाली, आम्ही आतापर्यंत मंत्र्यांना नाही म्हणू शकलो नाही, तुम्ही कोण? ते जेव्हा इंटरव्ह्यू ढसायला लागतो ना तर तो पूर्ण ढासळतो. म्हणजे या पहिल्या उत्तरावरूनच ते जज व्हायला सुरुवात झाली. मग ते असं नाही झालं पाहिजे. म्हणून आपली ही वाक्य रचना, म्हणून हे जे मॉडेल आन्सर आहे ना, तर छोट्यातल्या छोटा क्वेश्चन की प्रशासनात काय येतंय, तुमचा हाच प्रिफरन्स काय, तुमच्या स्ट्रेंथ काय, तुमच्या विकनेस काय, तुमच्या हॉबी काय. आता आम्ही PSI चे पण घेतले. एक मुलगी खूपच जबरदस्त इंटरव्ह्यू दिला आणि शेवटला तिला एक प्रश्न विचारला, म्हटली सगळेच उत्तर देते, तिला तिच्या स्ट्रेंथ विचारल्या, ती त्याच्यावरच सांगत आहे. तिला ते एक्सपेक्टेडच नव्हतं का स्ट्रेंथ मला विचारलं जाऊ शकतं. तुम्ही सगळं मला इंटरनॅशनल लेवल, नॅशनल लेवल सगळे उत्तर दिली, पण स्वतः बाबतचा जेव्हा प्रश्न आला तेव्हा ते उत्तर देत नाही. पण ह्या गोष्टींची आपल्याला ती जाण कधी येईल जेव्हा आपण उत्तर बनवायला लागू. आणि जे आपले कोणी मेंटॉर असतील तर त्यांच्याकडून चेक करून घ्यायचे, किंवा एखादं आपण मॉक इंटरव्ह्यू गेलो तर तिथं चेक करून घ्यायचं का हे जे उत्तर दिलंय त्याच्यात काय काय प्रॉब्लेम होऊ शकतात. तर ह्या गोष्टी आपल्याला त्या थोड्याशा बघायच्या आहेत. मग बघा, आवर इनसाइट्स काय, लेट देम नो इन फर्स्ट 2-3 आन्सर्स हू यू आर. जर तुम्ही बघितलं तर इंटरव्ह्यू होत आहेत 10, 12, 15 मिनिटं. ठीक आहे, माझा इंटरव्ह्यू तेव्हा झाला होता 22 ते 25 मिनिटं. पण आता जर आपण बघितलं तर आमच्या सगळ्यांचे अनुभव आहे का खूप वेळ इंटरव्ह्यू चालत नाही. मग ह्या 10-12 मिनिटांमध्ये काय करायचंय, आपल्याला आपली मार्केटिंग जमली पाहिजे. इंटरव्ह्यू, MPSC इंटरव्ह्यू तुम्ही म्हणतो की फक्त आपली मार्केटिंग. पॅनलला माहिती नाही आपण कोण आहोत. त्याच्यासाठी प्रत्येक एक कॅन्डिडेट एक नवीन मुलगा आहे जो इंटरव्ह्यू साठी आलेला, आणि आपण ही वाट नाही बघू शकत की ते आपल्याला विचारतील आणि मग आपण उत्तर द्यायचे. खूप वेळा आपल्याला अपॉर्च्युनिटी ग्रॅब होते की खूप वेळा आपण एखाद्या फील्डमध्ये, आता माझ्याकडे काही स्टुडंट होते का त्यांचे आई वडील हे प्रशासनात होते, आणि हा खूप प्लस पॉईंट आहे ना सांगायला. आई वडील प्रशासनात होते, मला त्यांच्याकडून मोटिवेशन मिळालं, मी सुरुवात केली. पण त्यांनी अपॉर्च्युनिटी ग्रॅब नाही केली किंवा त्यांना ते सांगतच नाही आलं. म्हणजे माझ्या बाबत असं झालं, जेव्हा डॉक्टर अभय वाघ सरांचं पॅनल होतं 14 फेब्रुवारीला मला इंटरव्ह्यू झाला होता, आणि व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी मी अशी सगळी तयारी करावी लागते आपल्याला. व्हॅलेंटाईन डे त्याचं पण महत्व काय विचारलं गेलं तर सांगता येत नाही. ठीक आहे, तर मग आणि डॉक्टर अभय वाघ सरांचा तो पहिला दिवस होता. तिथं गेल्यानंतर आता बरोबर तुम्ही ट्रान्सलेट कराल सगळ्यांचे, असं काहीतरी तिथं घडतं की त्या दिवशी गेल्यानंतर कळलं का अभय वाघ सरांचा पॅनल ज्यांच्या बाबत आपल्याला काहीच माहित नाही. आपण इंटरव्ह्यूची तयारी केलेली पण हा व्यक्ती काय विचारतो हेच माहिती आहे. तर तिथं गेल्यानंतर आम्हाला जेव्हा मला काय आलं, माझ्या डिग्रीचं विचारलं. पहिला प्रश्न सरांचा असतो का डिग्री कशात झाली, दुसरा असतो कुठून आला, आणि जिल्ह्याची इन्फॉर्मेशन किंवा डिग्रीची इन्फॉर्मेशन चालू होती. मग मी विचार केला की म्हटलं आपला डेटा मी केलेला आहे, माहिती का फॅक्च्युअल डेटाची इन्फॉर्मेशन देऊन मला मार्क्स येतील का याची गॅरंटी नाही. मला एवढं माहिती होतं तर मला जर टॉपचे इंटरव्ह्यूचे मार्क्स आले तरच मला पोस्ट मिळणार. मग इंटरव्ह्यू ड्राईव्ह कसा करायचा, मग मी गेलो, सरांना विश केलं, आणि सरांनी मला विचारलं की म्हणजे डिग्री कशात, सोशल सायन्स का, म्हणजे सोशलॉजी डिग्री झालेली आहे. पुढचा प्रश्न सरांचा, PG कशात झालं. जसं सरांनी हा प्रश्न विचारला मला कळालं सरांचा तिसरा प्रश्न राहणार आहे कुठून आला, आणि अहमदनगर सुरू होईल.
सरांनी मला विचारलं का पीजी कशात झाली. मी सुरू केलं म्हटलं तर की माझी डिग्री सोशलॉजीत झाली, पीजी माझं सोशलॉजीत झाले फर्ग्युसन कॉलेजमधून, माझं नेट झालेलं आहे सोशलॉजीमध्ये आणि मी सध्या टीचिंग करतो सोशलॉजीमध्ये. मी आता एक कीवर्ड दिले त्यांना. त्यांनी मला विचारलं नव्हतं तुम्ही काय करता आणि काय नाही. मला एवढंच होतं का अहमदनगरकडे घेऊन नाही जायचं. मग मी जे हे कीवर्ड दिले, सोशलॉजी दिला, ठीक आहे, पीजी पण सोशलॉजी, नेट सांगितलं, मी टीचिंग सोशलॉजीत करतो आणि फर्ग्युसन मधून झालेलं आहे, हे सगळे कीवर्ड दिले. माझं पुढचे 20 ते 22 मिनिटं इंटरव्ह्यू फक्त याच्यावरच चाललं. सरांचा पुढचा प्रश्न, अरे वा तुम्ही टीचिंग बॅकग्राऊंड मध्ये आहात, मला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी सांग. माझ्या ज्यांनी नोट्स बनवलं ना, सगळ्यात पहिला प्रश्न हा होता का नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं क्रिटिकल अनालिसिस. मग हे आपल्याला प्रेडिक्ट करता येतं की आपल्या रिलेटेड काय प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग ह्या अशा गोष्टी. मग त्याच्यानंतर इंटरव्ह्यू एवढा पॉझिटिव्ह होत गेला. मग सोशलॉजीचं कीवर्ड दिलेलं होतं, मग आरक्षण द्यावं का. मग फर्ग्युसन कॉलेजचं ब्रीद वाक्य सांगा, तिथले ॲल्युमिनी कोण आहे ते सांगा. आता या बेसिक गोष्टी आपण करून ठेवतो. मग तो इंटरव्ह्यू तिथल्या तिथंच फिरत राहिला आणि चर्चा स्वरूपात खूप इंटेन्स होते दोन्ही इंटरव्ह्यू. मला पहिले शिंदे सरांचा पॅनल होतं, नंतर वाघ सरांचं, आणि हे दोन पॅनल महाराष्ट्राबाबत थोडंसं हे मानलं जातं का मार्क्स दिले. शिंदे सरांनी 70 मार्क्स दिले होते आणि वाघ सरांनी 73. आणि आत्ताचे पण जर तुम्ही बघितले तर ह्या दोघं लोकांनी मार्क्स हायएस्ट पण दिलेले. मग हे प्रिज्युडाइसेस पहिले काढून टाकायचे, हा पॅनल कोण किती चांगलं मार्क्स देतं आणि कोण नाही देत. आपली तयारी जर चांगला असेल, आपलं नाणं जर खणखणीत असेल ना, तर कुठे पण तो आवाज निघणारच आणि तुम्हाला मार्क्स येणारच. तर ती काळजी आपल्याला थोडीशी घ्यायची. मग हे पहिल्या 1-2 उत्तरांतच पॅनलला तो दिलं पाहिजे. राज्यसेवेच्या बाबत आता माझा अनुभव सांगतो. आम्ही एवढ्या मुलांच्या मॉक इंटरव्ह्यू घेतली आणि आताही पण घेतोय आणि खूप लोक इंटरॅक्शन करतात ना, तर होतं असं की मुलांना इंटरव्ह्यू काय आहे याची माहिती नाही, त्याच्यामुळे बेसिक तयारी नसते. मग बेसिक तयारी नसते, पॅनलला लगेच कळतं. आता आम्ही पण मॉक इंटरव्ह्यू घेत आणि बघतो याची तयारी कशी, तसे क्वेश्चन्स वाढवतात. जेव्हा कळतं की याला बोलताच येणार नाही, तर तेव्हा एकदम बेसिक क्वेश्चन, तुम्ही कुठून आला, तुमच्या घरचे काय करतात, मग याच्यावर इंटरव्ह्यू थोडक्यात घेतो. पण जेव्हा पॅनलला कळतं की येस ह्या कॅन्डिडेटमध्ये काहीतरी आहे आणि हा चांगली उत्तर देतोय, तर मग तुम्हाला वरच्या लेवलला असेस केलं जातं. ज्याचा इंटरव्ह्यू अशा वरच्या लेवलला असेस होईल त्याला बेस मार्क्स. माझे दोन्ही इंटरव्ह्यू खूप इंटेन्स झाले अशा वरच्या लेवलला. म्हणजे मला दोन्ही इंटरव्ह्यू मध्ये फॅक्च्युअल क्वेश्चन 1-2 विचारले असते. दोन्ही इंटरव्ह्यू मध्ये हे पण झालं की मला 1-2 फॅक्च्युअल क्वेश्चनची उत्तर नाही आली. फॅक्च्युअल क्वेश्चनची उत्तर नाही आले तर चालतं, काही इश्यू नाही. पण आरक्षण द्यावं की नाही याच्यावर तुमचं मत पाहिजे. महिलांना आरक्षण द्यावं की नाही याच्यावर तुमचं मत पाहिजे. मग ह्या असे क्वेश्चन जे विश्लेषणात्मक, आता लाडकी बहीण योजना आहे, ठीक आहे, खूप चर्चेत आहे, आपल्याला ते प्रश्न विचारला जाणार आहे. मुलींना विचारलं जातं की विमेन एम्पॉवरमेंट काय आहे, त्याचं उत्तर आपल्याला, म्हणजे मी तर आमचा एक ग्रुप होता, माझ्याबरोबर एक मॅडम आणि एक सर, उपजिल्हाधिकारी झाले आणि एक ते मॅडम बीडीओ झाले. आमचा एक ग्रुप होता, आम्ही डिस्कशन करत होतो. तर विमेन एम्पॉवरमेंटचा प्रश्न त्यांना विचारला जावा म्हणून आम्ही तयारी करून घेतली होती. तर त्यांना नाही विचारलं, पण मला विचार व्हॉट इज विमेन एम्पॉवरमेंट. अशी ह्या इंटरव्ह्यूची तयारी असं होतं का जेव्हा तुम्ही प्रॉपरली लेवलनी तयारी करत असतात, कुठल्याही गोष्टीचे तुम्हाला तिथं फायदा होऊ शकतो. म्हणजे मी युट्यूबला ना हे असे इंटरव्ह्यू बघायचो किंवा एमिनेंट पर्सनॅलिटीचे पॉडकास्ट बघायचो. तर डॉक्टर एल जयशंकर आपले जे फॉरेन मिनिस्टर आहे यांचा असे इंटरव्ह्यू बघितला. त्यांचे इंटरव्ह्यूतले काही 1-2 वाक्य मला माझे इंटरव्ह्यू सांगतात माझे म्हणून. कधी कधी काय होतं की आपल्याला तो फायदा होतो. इंटरव्ह्यूचा जेव्हा विचार करायचा आहे ना, तर सगळ्या बाजूने आपण त्याच्यात फोकस ठेवला पाहिजे. असं जर मला विचारलं तर मी काय फायदा करून घेऊ शकतो, ठीक आहे. तर ह्या गोष्टी ह्या आपल्या उत्तरांतून आपल्याला ते सांगता आलं पाहिजे. क्वेश्चन्स आर बेस्ड ऑन अवर इनपुट्स. म्हणजे ज्यांनी इंटरव्ह्यू दिले ना, तर त्यांना सगळ्यांना माहिती का जे आपण बोलतो ना पुढचा प्रश्न त्याच्यावर बनतो. मग आपल्याला ते लक्षात ठेवायचं का आपण देतो काय. मी तर माझं उदाहरणच सांगितलं तुम्हाला की जे मी कीवर्ड दिले त्याच्यावरच इंटरव्ह्यू केले. जे आपण बोलणार आहोत ना, तर ते बोलताना खूप काळजी घेतली पाहिजे. म्हणजे आता पण आम्ही बघतो ना, काही मुलं बोलताना एखादा शब्द बोलतात. आता मी एकाला विचारलं की म्हटलं तुझ्या क्वालिटीज काय, त्याने इंटिग्रिटी शब्द वापरला. मी म्हटलं की इंटिग्रिटी काय. मग याचा आपल्याला जे आपण सपोज इंटिग्रिटी पण शब्द वापरणार असतो तर त्याचा आपल्याला अर्थ माहिती पाहिजे. कारण हे प्रश्न तिथे विचारले जाणार. या क्वालिटीचा आपल्या सॉर्ट अनालिसिस आपलं प्रॉपरली झालं पाहिजे. आपलं स्ट्रेंथ, आपले विकनेस, आपल्याला काय अपॉर्च्युनिटीज आहे, ह्या गोष्टी. मग हे जे इनपुट्स आपण देतोय ना ते खूप इम्पॉर्टंट आहे. कदाचित इंटरव्ह्यू तुमचा खूप जणांचा असं पण होतं की इंटरव्ह्यूचे पहिले 1-2 प्रश्न आपल्याला येतात. कारण आपला जो इंटरव्ह्यू असतो ना हा फक्त आपल्यावर डिपेंड नसतो. खूप वेळा आपल्या पहिले जो कॅन्डिडेट येऊन गेलेला आहे त्याचा प्रभाव आपल्या इंटरव्ह्यूवर पडत असतो. तर हे पण लक्षात ठेवायचं.
म्हणजे मी नेहमी प्रार्थना अशी करायचो की माझ्या पहिले जो इंटरव्ह्यू कॅन्डिडेट गेलेला आहे तर त्याचा इंटरव्ह्यू बेस्ट व्हावा. काय म्हटलं, त्याला जर 60-65 दिले तर त्याच्या पुढे तुम्ही घेऊनच जाणार. त्याचा जर वर्ष झाला, सपोज 40 मार्क त्या कॅन्डिडेटला आले, तर मला माहिती नाही मी किती बेस्ट दिला तरी पॅनल मार्क त्याचे 60च देईल, कारण पॅनलच्या डोक्यात असणार का त्याच्यापेक्षा चांगले आहे, त्याला 40 दिले याला 60 दिले. माझी नेहमी अशी प्रार्थना करायची की माझा इंटरव्ह्यू राहू दे पण माझे पहिले ज्याचा इंटरव्ह्यू होते त्याचा चांगला झाला पाहिजे. आणि दोन्ही इंटरव्ह्यूचे तसंच झालं. म्हणजे 2020 चे इंटरव्ह्यू माझ्या पहिले जे 2 कॅन्डिडेट होते, एकाला 60 दिले, त्याच्यानंतर त्याला 68, मला 70 आले, माझ्या नंतर त्याला 35 आणि त्याच्यानंतर त्याला 30. म्हणजे माझ्या इंटरव्ह्यूचा प्रभाव त्यांच्यावर पडला, माझ्यामुळे एक्सपेक्टेशन त्यांच्या वाढून गेल्या. सेम ह्यावेळी झालं. माझ्या पहिले जे मॅडम होत्या त्या पहिले DSLR होत्या, त्यांना वासरांनी 67 मार्क दिले. ते तर आपल्याला नंतरच कळतं. जेव्हा ते अनालिसिस केलं तर बरं झालं म्हणलं मॅडमचा चांगला इंटरव्ह्यू झाला. त्यांना 67 दिल्यानंतर मी ते 73 वर घेऊन गेलो. मग ह्या गोष्टी आपल्याला त्या पण लक्षात आल्या पाहिजे की काही गोष्टी आपल्या हातात असतात त्या आपल्या हाताच्या बाहेर असतात. मग तुमचा इंटरव्ह्यू कदाचित निगेटिव्ह इथून सुरू होऊ शकतो. खूप वेळा काय होतं, आता इंजिनिअरिंगचे मुलं असतात, आता आम्ही जे मॉक इंटरव्ह्यू घेतोय 80-90% मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे मुलं आहेत. कंटिन्यू जर पॅनलच्या समोर त्याच फील्डचे लोक जायला लागले तर एक फ्रस्ट्रेशन येऊन जातं की काय मेकॅनिकल इंजिनिअरच काय येत आहे. मग तुम्हाला प्रश्न विचारला जाईल का काय तुम्हाला दुसरीकडे जॉब नाही का, तुम्हाला गव्हर्नमेंटच जॉब पाहिजे का. तर पहिले जे कॅन्डिडेट आले त्याच्यामध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारले, त्याला तुम्ही कसं टॅकल करता हे महत्वाचं ठरतं. किंवा तुमचं जे एज्युकेशन असेल त्याच्यात तुमचा पहिला जो कॅन्डिडेट गेला त्याचं सेमच असतं, त्याला जे प्रश्न विचारले जातात तेच तुम्हाला विचारले जातात. म्हणजे माझं मी पुढे ते डिस्कस करणार ते सॅनिटायझर बाबत झालं होतं 2020 च्या इंटरव्ह्यू. शिंदे सरांच्या समोर एक बॉटल होती, ट्रान्सपरंट बॉटल होती, त्याच्यात निळ्या कलरचं लिक्विड आहे, त्याच्यावर सॅनिटायझर लिहिलेलं होतं. माझे 5-6 प्रश्न झाले, तर नंतर सर मला म्हटले की याच्यात काय, मला पण दिसलं का सॅनिटायझर लिहिलेले, तेव्हा कोविडचा काय होता सॅनिटायझरचा असणार. मी 1-2 सेकंद पॉज घेतला, म्हटलं सरांनी इंटरव्ह्यूला विचारलं म्हणजे काहीतरी याच्यात आहे. मी सरांना विचार करून म्हटलं की सर एक ट्रान्सपरंट बॉटल याच्यात निळ्या कलरचं लिक्विड आहे, ते कुठले हे सांगता येणार नाही. सर म्हणजे याच्यावर सॅनिटायझर लिहिलेलं आहे. सर लिहिलेलं आहे, जोपर्यंत आपण त्याच्यावर केमिकल टेस्ट करत नाही किंवा आपण त्याच्या काही प्रॉपरली टेस्ट घेत नाही तोपर्यंत आपल्याला काय येणार नाही सॅनिटायझर आहे की काय. सरांनी त्याच्यावर मला काही एक्सप्रेशन नाही दिलं आणि पुढे घेऊन गेले. जेव्हा माझा इंटरव्ह्यू झाला ना, मी त्याच्यानंतर बाहेर आलो, माझ्या पहिले जे कॅन्डिडेट होते नंतरच्या ऍडमध्ये डिवाइस झाले, तर त्यांचा इंटरव्ह्यू झालेला होता. तर मग मी त्यांना विचारलं, म्हटलं काय काय विचारलं, तर त्यांना हा प्रश्न विचारला होता सरांनी, या बॉटलमध्ये काय. ते म्हटले की सर सॅनिटायझर आहे. सर त्यांना म्हटले होते प्रत्येक निळ्या लिक्विड सॅनिटायझरच असतात. ह्या अशा गोष्टी होतात. कधी कधी ते तुम्हाला तिथं प्रसंगावधान दाखवणं, हजरजबाबीपणा हा तिथं घ्यावा लागतो. आता आम्ही जे मॉक घेतले त्या दिवशी केमिस्ट्रीचा स्टुडंट आला, मी मग त्याला तसंच विचारलं या बॉटलमध्ये काय. त्यांनी सांगितलं पाणी. त्याला म्हटलं केमिस्ट्रीचा स्टुडंट असं बघून सांगू शकतो का ते पाणीचे. मग ते त्याची थोडीशी तयारी करून घेतली. मग आम्ही आता 2 प्रश्न विचारला की या रूम मध्ये किती केमिकल कंपाऊंड आहेत. आणि ऍक्च्युअली असं झालं की त्याला पॅनलने सेम प्रश्न विचारले. मग ह्या अशा गोष्टी होतात की कधी कधी तो फायदा आपल्याला होऊन जातो. मग हे आपले इनपुट्स खूप महत्वाचे. आपण जे पण बोलतोय, सपोज सुरुवातच ती होईल ना का तुमचं सपोज गॅप आहे तर त्याचं उत्तर तुम्ही कसं द्याल, या सगळ्या गोष्टींची आपल्याला ती प्रॉपरली तयारी करायची आहे. पोस्ट प्रिफरन्सच्या बाबत बघा, हा प्रश्न तर प्रत्येकाला विचारला जातो. मग पोस्ट प्रिफरन्स आपण जो सांगणार आहोत तर त्याच्या बाबतची आपली माहिती. ठीक आहे, आता पण आम्हाला तोच अनुभव आहे का मुलं सांगतात जिल्हाधिकारी, मग नंतर मुख्याधिकारी, काही जण गट विकास अधिकारी सांगतात. पण जेव्हा त्यांना त्या पदाबाबत विचारलं जाते ना तर प्रिपेअर्ड नाही. पण आज मार्केटमध्ये आपल्याकडे मटेरियल आहे, खूप सारे पुस्तकं आहेत मुलाखतीच्या संदर्भात, आपल्याला ती इन्फॉर्मेशन घेता येते ना. आता तर आम्ही जे उपजिल्हाधिकारी सांगतात त्यांना आम्ही खालून वरती हायरार्की विचारतोय. तर मुलं सुरुवात करतात, काही जण कोतवाल, काही जण डायरेक्ट तलाठीपासून सुरुवात करतात. हायरार्की सांगून झाल्यानंतर आम्ही विचारतो तलाठी हे पद आहे का. आता त्याचं नाव काय केलेलं आहे, ग्राम महसूल अधिकारी केलेलं आहे. ओके, हे जर एखाद्याकडून गेलं उत्तरांमध्ये तर 2 मार्क जास्त मिळणार आहे ना. इतरांपेक्षा मी किती अपडेटेड आहे. आम्ही काही नाही विचारतो महसूल मंत्री, पण महसूल मंत्र्यांचं नाव सांगताय. ह्या गोष्टी ज्या पदाबाबत आपण ज्या डिपार्टमेंटचं सांगतोय त्याचे सचिव कोण आहेत, आता सध्याचे महाराष्ट्राचे मुख्य सचिव आता त्या फर्स्ट टाइम फिमेल झालेले आहेत, तर त्यांची आपल्याला माहिती पाहिजे. आपण ज्या डिपार्टमेंटचं नाव घेतोय त्याची आपल्याला उत्तमभूत माहिती पाहिजे. ही इंटरव्ह्यूची ऍक्च्युली तयारी तर तुम्हाला हा प्रश्न पडला पाहिजे मला काय काय विचारलं जाऊ शकतो. माझी तर जेव्हा तयारी चालू राहायची ना, माझ्या मोबाईलमध्ये अजून पण त्या नोट्स आहे, कंटिन्यू असं जात जरी असलं मला असं वाटलं का आपल्याला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, लगेच टाईप करायचो, संध्याकाळी जाऊन त्याच्यावर नोट्स काढून ठेवायचे.
म्हणून तुम्हाला म्हणलं ना 5 नोटबुक्स भरल्या का तर याच्यामुळे त्याचा फायदा कुठेतरी आपल्याला होत असतो. 2020 ला मी ज्या नोट काढल्या होत्या इंटरव्ह्यूसाठी त्याच्यातल्या 2 उत्तरांचा मला फायदा 2021 ला झाला. मग ह्या अशा गोष्टी आपल्याला त्या जमल्या पाहिजे. मग प्रेझेंट पोस्ट प्रिफरन्स मग सांगताना पण मी ते सांगितलं का पूर्ण नाव घ्यायचे, शॉर्ट फॉर्म आपल्याला वापरायचे नाही. त्याच्यानंतर त्या पदाबाबतची मग त्याचं कार्य व कर्तव्य काय आहे, उपजिल्हाधिकारी पण आपण सांगतो तर त्याचे कार्य कर्तव्य आपल्याला सांगता आली पाहिजे. तुमचं प्रमोशन जर झालं तर तुम्ही कुठल्या पदावर जाणार आहात, तिथं गेल्यानंतर तुम्ही टेक्नॉलॉजीचा कसा वापर करणार आहे. सपोज तुम्ही उपजिल्हाधिकारी सांगितलं, वाक सध्या डायरेक्ट विचारतात, कोणालाही विचारतात. आर्टचा स्टुडंट असला तरी विचारतात की व्हॉट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही काय फक्त इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी करायलेलं नाही, मग तुम्हाला ते प्रॉपरली डिफाईन करता आलं पाहिजे. मग सर विचारतात का प्रशासनात त्याचा वापर कसा करा. मग आपलं कर्तव्य काय आहे की प्रशासनात आज एआयचा वापर होतोय का, कोण कोण करतंय, ह्या रिलेटेड आपल्याला इन्फॉर्मेशन. आता सागर सरांची आमची जेव्हा ट्रेनिंग झाली तर आपले ते एक कलेक्टर IAS होते, त्यांनी त्या मिड डे मील स्कीम मध्ये ते यूज केलेलं होतं, एआयचा यूज त्यांनी केलेलं होतं, म्हणजे ते काढून ठेवलेले बाजूला. ह्या अशा गोष्टी आपल्याला एक दुसरे IAS होते त्यांनी आपलं कास्ट व्हॅलिडिटी याच्यासाठी एआयचा वापर केला. ह्या गोष्टींचा आपल्याला थोडंसं माहिती पाहिजे का कुठं कोण कसं यूज करतं. मला वाटतं सागर सरांनी पण जेव्हा त्यांना सीओचे प्रश्न विचारले तर त्यांनी 1-2 सक्सेसफुल मॉडेल सांगितले त्यांच्या उत्तरांमध्ये. हे काय सपोज आपण सांगणार असं उपजिल्हाधिकारी तर त्याच्या रिलेटेड कोणी कोणी चांगलं काम केलेलं आहे, ही आपल्याला इन्फॉर्मेशन आपल्या नोटबुक मध्ये आली पाहिजे. टू द पॉइंट इन्फॉर्मेशन. खूप वेळा काय होतं माझं पण म्हणजे तुम्हाला सांगतो की मी एका पॉइंटवर 2-3 पेजेस नोट्स काढलेले आहेत. जेव्हा त्याच्या रिलेटेड प्रश्न विचारला जातो आपण त्या एवढा वेळ बोलू शकणार नाही तिथे. आपल्याला हार्डली आहे 20-30 सेकंड त्याच्यात ते समअप करता आलं पाहिजे. याला म्हणतात काय आपण म्हणतो बुलसाय, की तुम्हाला जो क्वेश्चन विचारले त्याला पहिले टॅकल करा. इथे काय खूप वेळ नाही, 10-12 मिनिटात इंटरव्ह्यू होणार आणि पॅनलला इरिटेट नाही करायचं, जे विचारलं ते सांगा. म्हणजे आता आम्ही बघतो की जेव्हा विचारलं जातं ना की महिलांच्या 5 प्रमुख समस्या सांगा, मग मुलं किंवा मुली काय करतात, समस्या सांगतात की तिच्या बाबत बाकीची चर्चा करायला लागतात. तुम्ही सांगा ना 1, 2, 3, 4, 5 बस चांगला विषय. त्याच्यानंतर त्यांनी जर चर्चा करायची ठरवली तर करतील. आपल्याला ते सांगता आलं पाहिजे. ह्या 5 गोष्टी तर करायलाच पाहिजे. म्हणजे मी तर तेव्हा महिलांच्या 5 समस्या, महिलांचे त्या समस्यांवर काय सोल्युशन्स ते काढून ठेवलेले होते. महिलांच्या रिलेटेड 5 ऍक्ट्स आणि 5 स्कीम्स, सेम तरुणांचं, सेम एसटी ह्या रिलेटेड वृद्धांचं ते असं काढून ठेवलेलं. पण आपल्याला काही प्रश्न विचारला जाऊ शकतो. जेव्हा अशा गोष्टी 5 विचारल्या जातात खूप वेळा असं होतं का आपण 1, 2, 3 सांगतो, पुढच्या 14-5 आठवत असते. आम्हाला अनुभव आहे तो मॉबचा. ह्या गोष्टी आत्ताच करून ठेवायच्या. जशी तुम्ही मुख्याला काही गोष्टी पाठांतर केल्या तर ह्या गोष्टी पाठांतर कराव्या लागतात. मग हे टू द पॉइंट इन्फॉर्मेशन आपल्याला द्यावं लागते. एक्सपेक्टेड क्वेश्चन्स लिहा. आपल्याला स्वतःला आपल्या प्रोफाईलवर काय क्वेश्चन्स येऊ शकतात, आपल्या जिल्ह्याबाबत काय येऊ शकतात हे आपल्याला काढता आलं पाहिजे. आणि जर नसेल काढता येत तर कुठल्या तरी मेंटॉरकडून काढून घ्या किंवा कमीत कमी ज्या ट्रान्सक्रिप्ट आतापर्यंत झालेले आहेत. म्हणजे मी आता राज्य सेवेच्या मुलांना हे पण सांगतोय की PSIच्या ज्या मुलाखती झाल्या ना त्या पण ट्रान्सक्रिप्ट काढा. त्याच्या रिलेटेड तुम्हाला जर प्रश्न असतील म्हणजे पोलीस डिपार्टमेंटचा ठीक आहे ते बाजूला ठेवू शकतो आपण, जे IPS ने प्रश्न विचारले ते पोलीस रिलेटेड असणार आहे. पण जो आयोगाचा सदस्य विचारतोय प्रश्न तेच आपल्याला विचारले जाऊ शकतात. तर ते क्वेश्चन्स आपल्याला काढता आले पाहिजे. ह्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत तिथे. केस स्टडी मेथड म्हणजे हे मगाशी जे सांगितलं का केस स्टडी विथ एक्झाम्पल. खूप वेळा काय होतं की आपल्याला एखादी केस स्टडी दिली जाते, तर उपजिल्हाधिकारी जसं त्या मुलाला दिलं होतं तर उपजिल्हाधिकारी आणि वावचा नंबर पकडला, तू काय करशील. खूप वेळा आम्ही असं पण विचारतो की तुम्ही अधिकारी आहात आणि तुमच्या ऑफिसवर मोर्चा आला किंवा एखादा मॉब आला तर तुम्ही कसा हाताळाल. पोलीस रिलेटेड आता ह्या व्हिडिओच्या पोस्ट नाही पण आम्ही ते पण प्रश्न विचारायचो. एखादी महिला आली तिच्यावर बलात्कार झालेला आहे, तुमच्या पोलीस स्टेशनला आले तर तुम्ही कसा हाताळाल. आता आपल्याला माहिती आहे पुण्यात पूर परिस्थिती होती. आता काही जर पुण्याचे स्टुडंट्स असतील किंवा ज्यांनी एज्युकेशन घेतलं त्यांना विचारलेले तुम्ही जर तिथे असता तर तुम्ही काय काय केलं. मग हे उत्तर आपल्याला, कारण उपजिल्हाधिकारी म्हणजे आपल्याकडे डिझास्टर मॅनेजमेंटच्या पण गोष्टी येणार आहेत. पण हे टू द पॉइंट तर मी फर्स्ट काय करणार, सेकंड काय करणार, थर्ड काय करणार आणि ओव्हरव्ह्यू आपल्याला देता आला पाहिजे. प्रत्येक अँगलला टच करता आलं पाहिजे. मग बेसिक प्रिपेअरनेस पासून तर तुम्ही म्हणजे आता बघा पूर परिस्थिती ओसरल्यानंतर लोकांना कळायला लागलं का किती नुकसान झाले, शासनाकडून याचा काही बेनिफिट मिळतोय का, महामारी किंवा हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम्स होऊ शकतात त्याच्यात शासनाचा काय रोल आहे, तर ह्या गोष्टींचा आपल्याला ती काळजी घ्यावी लागते. की केस स्टडी विथ एक्झाम्पल्स आपल्याला ते जमलं पाहिजे. खूप वेळा प्रश्न विचारला जातो जे मेनली एथिक्स, करप्शन आणि कॉम्पिटन्सीवर आहे.
की भ्रष्टाचार काय आहे, भ्रष्टाचार आपल्याला डिफाईन करता आला पाहिजे. ते विचारतात तुम्ही भ्रष्टाचार अनुभवलाय का. शिंदे सर तर कधी कधी डायरेक्ट म्हणतात आम्हाला असं वाटतं तुम्ही भ्रष्टाचार करायला आलेले आहात, तुमचं याच्यावर मत काय. आता ह्या अशा पॉईंटवर आपण बॅकस्टेप घेणारे का, किंवा आपण असं विचार करणारे का रे सर असंच म्हणू शकतात. हा प्रश्न जेव्हा थ्रो केला जातो याच्यात हे बघितलं जातं का तुम्हाला प्रेशरमध्ये दडपणात टाकल्यानंतर पण तुम्ही उत्तर काय द्याल. मग हे लक्षात ठेवा की अशा प्रश्नांची पण आपल्याला तयारी करणे. तुमच्या कॉम्पिटन्सी खूप वेळा विचारलं जातं का ऑफिसरमध्ये काय क्वालिटीज असतात, किंवा असा प्रश्न विचारला जातो की तुमच्यात काय क्वालिटी आहे का आम्ही तुम्हाला सिलेक्ट करा. या कॉम्पिटन्सीत आपल्याला सांगता आले पाहिजे. ठीक आहे, तर हे एक महत्वाचा मुद्दा याच्यात आहे. पुढे बघा हॉबी बेस्ट चान्स टू इम्प्रेस. म्हणजे माझ्या खूप मुलं आहेत, 99% जनता अशा असेल ज्यांची हॉबीज नाही. ठीक आहे, नसते. आणि मुलींची तरी एक वेळा असते, पण मुलांचा तर अजूनच प्रॉब्लेम होतो हॉबीच्या रिलेटेड. पण असे ना, मी खूप जणांना सांगतो की काहीतरी आवड असेल किंवा कशात तरी तुम्ही काहीतरी टाइमपास करत असाल किंवा तुमच्या दैनंदिन वेळेतून काहीतरी वेळ काढून काहीतरी करत असाल, तिला हॉबी बनवा. कमीत कमी इंटरव्ह्यू पुरतं का. तर म्हणजे तुम्ही जर बघितलं ना, आताचे जे 4-5 पॅनल आहेत तर त्याच्यात ते 3-4 पॅनल तर हॉबीवर प्रश्न विचारतात. शिंदे सर विचारतातच, पांढरपट्टे सर आणि देशपांडे सर. तर हॉबीचं काय आहे का, हा असा पॉईंट ते देतात आपल्याला ओपन एंडेड क्वेश्चन का हॉबी काय, त्या रिलेटेड म्हणजे आपण जे सांगणार आहे त्याच्यावर चर्चा होणार. आता खूप जण म्हणतात की सर आमची काय हॉबी नाही, ते म्हणतात काय आवडतं, तिथे आपली तयारी नसते. मुलं तिथं सांगतात की सर मी काय युट्यूबचे शॉर्ट्स बघतो किंवा इंस्टाग्रामवर रील्स बघतो. मग ते त्याच्या रिलेटेड क्वेश्चन विचारायला चालू होतं. पण हे जर आपण पहिले बनवून ठेवलं, खूप जण आम्हाला सांगतात आता वॉचिंग मूवीज अँड प्लेइंग क्रिकेट आणि वॉचिंग क्रिकेट आम्हाला माहिती आहे एक हॉबी. ज्यांना काहीच हॉबी नाही ते हे हॉबी सांगतात. तर त्या रिलेटेड कमीत कमी इन्फॉर्मेशन काढून ठेवली. पण आता वॉचिंग मूवीज आणि मग विचारतो कुठला मूवी आवडला, रिसेंटली कुठला बघितला, थोडी चर्चा तरी होती त्याच्यावर. जर तुम्ही म्हटले नाही तर हॉबी नाहीच आहे तर काय होणार आहे, पॅनल त्याचे मार्क्स कट करणार नाही तुम्हाला. पण पॅनल मग विचारलं तर सांगा मग पुतीन आणि झेलेन्स्कीचं काय चाललंय सांगा. असं कुठलं तरी वेगळ्या लेवलला क्वेश्चन आहे तर ज्याच्या रिलेटेड कदाचित आपली तयारी नसेल. मग आपल्याला जर इंटरव्ह्यू ड्राईव्ह करायचा तर हॉबी हा एक बेस्ट चान्स असतो इम्प्रेस करण्यासाठी. आणि कधी कधी म्हणजे आता आम्ही इथे पण मॉक जेव्हा घेतले स्पार्कला, तर काही स्टुडंट्स होते ज्यांचं सिंगिंग होतं, त्यांचं कविता करणं होतं, आम्ही करायला लावलं. आता त्या दिवशी आम्ही एक मॉक घेतला, त्या मुलीचं ड्रॉइंग होतं, मी पेपर दिला मला ड्रॉइंग काढ, त्यांनी खूप सुंदर ड्रॉइंग काढली. शिंदे सरांनी माझ्या एका मित्राला गेलो त्याला विचारलं हॉबी काय, तो म्हणजे सर स्केचिंग. सर म्हणजे माझं स्केच काढ, घे पेपर आणि पेन. किती प्रेशर आहे. त्यांनी एवढं हलकं फुलकं केलं तर माझ्या मित्रांनी उत्तर दे म्हणजे सर त्याच्यासाठी तुम्हाला माझ्याकडे थोडं वेळ बघावं लागेल. सर म्हणजे ठीक आहे मी बघतो. ते काढलं काहीतरी थोडंसं, तिथं फक्त हे बघतात ते तुम्ही ट्राय करताय, तुमचा कॉन्फिडन्स काय. मार्क दिले सरांनी खूप चांगले. आमचे मित्र डीवायसी झाले सागर कदम सर, 74 मार्क दिले शिंदे सर. त्यांचा अर्धा इंटरव्ह्यू कुस्तीवर झाला, त्यांची हॉबी कुस्ती. सुरुवातच तिथून केली सरांनी, हॉबी काय कुस्ती, कुस्तीवर इंटरव्ह्यू. ह्या अशा गोष्टी ज्याची आपल्याला तयारी करता येईल. तर ते थोडंसं लक्षात ठेवा, हे हॉबीचं आपल्याला करायचं आहे. महत्वाचं एज्युकेशन क्वालिफिकेशन. आज समजा तुम्ही बघितलं आपल्याला स्पर्धा परीक्षांचं वास्तव माहिती, आपण कधीतरी डिग्री केलेली आहे आणि त्याच्यानंतर 5-7 काय 8 वर्ष काही लागले असते. ठीक आहे, हे नॉलेज आपल्याला माहिती आहे. डिग्री पण आपण तेव्हा कुठल्या पद्धतीने करतो, कारण आपल्याला किती माहिती असतं, आपण एक्झामच्या पुरता अभ्यास करतो आणि देतो. मेनली इंजिनिअरिंगच्या मुलांचा खूप जास्त हा प्रॉब्लेम होतो. पण जर पॅनलचं बघितलं तर प्रत्येक पॅनल हा एज्युकेशनवर तुमच्या क्वेश्चन विचारतात, तर हे स्किप नका करू. एज्युकेशनच्या रिलेटेड. आणि तुम्ही जर प्रोफाईल मध्ये पण बघितलं तर त्यांच्यासमोर पहिला जो चार्ट असतो तो आपल्या एज्युकेशनचा असतो. तुमचं त्याच्यात 10, 12 ग्रॅज्युएशन त्यांचं पीजी असेल, मग हे आपल्याला स्किप नाही करायचं, ते आपल्याला उत्तर प्रॉपरली देता आलं पाहिजे. आणि जर पॅनलचं पण बॅकग्राऊंड बघितलं, वाघ सर, शिंदे सर, देशपांडे सर ही टीचिंग बॅकग्राऊंडचे लोक आहेत. म्हणजे मी जेवढे माझ्याकडे स्टुडंट्स आले ज्यांना कमी मार्क्स होते ना, त्यांचं बघितलं ना तर खूप जणांचा ब्लंडर आहे ना याच्यात झाला एज्युकेशन बाबत. तर त्यांना विचारलं डिग्रीचे तुमचे सब्जेक्ट सांगा, इंजिनिअरिंगच्या मुलांना नाही, त्यांना ते सांगतच नाही आले. 1, 2, 3 आपण एवढं बघतच नाही ना डिटेल जाऊन. आणि मग तिथून ब्लंडर. कारण आता शिंदे सर कुलगुरू राहिलेले, वाघ सर हे डीटीचे हेड राहिलेले, देशपांडे सर हे जिओलॉजी जिओग्राफीचे टीचर होते, प्रोफेसर होते. मग हे लोक काय करतात, त्यांच्या प्रोफेशन रिलेटेड किंवा असा एखादा व्यक्ती भेटला ते तिकडं. आता मी वाघ सरांना का बरं ते टीचिंग दिलं होतं, कारण मला माहिती होते डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन राहिलेले, आपण यांना एज्युकेशनकडे घेऊन जाऊ.
तसं करता आलं. त्याच्या रिलेटेड पण तयारी वेळी करून ठेवलेली होती. ह्या गोष्टी आपल्याला जमल्या पाहिजे आणि हे एज्युकेशन सोडायचं नाही. ज्याला त्या पॅनल बरोबर आहे ना चर्चा करता येईल ना आणि त्यांच्या म्हणजे त्यांची थिंकिंग ओळखून तिथं डिसिजन घेता येईल तर त्याला खूप मार्क्स मिळतात. हे फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. प्लॅन बी अँड जॉब एक्सपिरियन्स. आता खूप जणांचं पहिले जॉब केलेला असतो तर त्यांनी त्यांच्या जॉब एक्सपिरियन्सची पण तयारी त्यांना करता आली पाहिजे. की आता आमच्याकडे काही स्टुडंट्स होते का ज्यांनी प्रायव्हेटमध्ये जॉब केलेले किंवा खूप जणांचं असं असतं की ऑलरेडी पोस्ट असते कुठली तरी क्लास 2 ची क्लास 3 ची पोस्ट असते ते अपग्रेड व्हायला लागले असतात. आपल्याला त्या पोस्ट पण चांगला माहिती पाहिजे. आपण आता पोस्ट प्रिफरन्स काय सांगतोय त्याच्या रिलेटेड पण आपल्याला माहिती पाहिजे. दुसरं एक प्लॅन बी. बघा आज पॅनल आहे ना तुमचं 2020-21 ला जरी डिग्री झालेली असते तरी विचारतात आतापर्यंत काय केलं. आपल्याला असं वाटतं का 2-3 वर्ष झाले तेवढं वर्ष आपल्याला स्पर्धा परीक्षेची तयारी बसला पण पॅनलला ते नकोय. पॅनलला काय पाहिजे का तुमचा प्लॅन बी सॉलिड आहे का. तुम्हाला स्पर्धा परीक्षा सोडून काही प्लॅन बी सांगताल मग तुमच्या डिग्री रिलेटेड असू द्या कोणाचं फॅमिली काही बॅकग्राऊंड असतं बिझनेसेस असतात त्यांची शेती असते काही शेतीत मदत करत असतात तर मग असं आपल्याला काही जर सांगता आलं तर त्यांना उगाच तिथं इरिटेट नाही करत. दुसरे म्हणजे शिंदे सरांकडे कॅन्डिडेट गेला होता त्याला सरांनी विचारलं स्पर्धा परीक्षा सोडून प्लॅन बी काय. तो म्हणजे सर प्लॅन बी माझा स्पर्धा परीक्षा सर म्हणजे प्लॅन सी काय. ते थांबणार नाही. उगाच इरिटेट नाही करायचे कारण त्यांचं म्हणणं काय आजची जर अनएम्प्लॉयमेंट बघितली सगळ्या जर बघितलं तर तुमच्याकडं तुम्ही जे आजचे तरुण आहात किती वर्ष घालणार आहात. आज पण बघा एका पोस्टसाठी तुम्ही 3 जण जाणार आहात त्याच्यातल्या एकालाच मी येणार आहे 2 लोक परत घरी येणार परत पहिल्यापासून तयारी. त्यांना पण ते वास्तव माहिती नाही. जेव्हा दिसतं 8-10 वर्ष मुलं हेच करतायत तर मग काहीतरी प्लॅन बी असावा. आणि तुम्हाला सांगतो की ज्यांनी जॉब एक्सपिरियन्स ज्यांचा होता किंवा जॉब करत करत गेले यांना सगळ्यांना मार्क जास्त दिले. माझे स्टुडंट्स आहेत की खूप मार्क्स आले का तर हे अप्रिशिएट केलं जातं की तुम्ही काहीतरी करून करताय. आमच्याकडे कालच एक स्टुडंट आलेली होती ती म्हणे की तिला विचारलं का काय तुझा प्लॅन बी किंवा तू आतापर्यंत घरच्यांवर डिपेंड आहे का पैशांसाठी. म्हटली की सर म्हणजे माझे घरचे चांगले याच्यावर किंवा तिचे भाऊ काही अधिकारी होते तर मग ते निगेटिव्ह केलं तिच्यासाठी. मग हे असं आपल्याला करायचं नाही का. आपल्याला माहिती आहे आपली डिग्री चांगली झाली तर मग आपल्याला प्लॅन बी काही आहे का. पॅनल कधी कधी डायरेक्ट विचारतो की अजून किती वर्ष अभ्यास करणार याचं उत्तर ते आपल्याला जमलं पाहिजे. हा प्रत्येकाने विचार केला पाहिजे की आपल्याला प्लॅन बी काय सांगायचं आणि जर जॉब एक्सपिरियन्स असेल तर तो आपल्याला कसा सांगता येईल. महत्वाचा फॅक्च्युअल सपोर्ट करत की आपले उत्तर देताना आपल्याला ते जर फॅक्ट्स डेटा स्कीम्स मिशन्स आणि सक्सेसफुल एक्झाम्पल्स यांचं जर आपल्याला सांगड घालता आली तर खूप बरं पडतं. म्हणजे तुम्हाला एखादा एकदम जनरल क्वेश्चन विचारलेला आहे तर तो महिलांच्या समस्या तुम्ही महिलांची समस्या कोट केली आणि तिथं जर सांगितलं तर NCRBच्या डेटानुसार महिलांवर एवढे अत्याचार होतात तर आपल्या उत्तराला व्हॅलिडिटी मिळते. तर मग ती आपल्याला काळजी घ्यायची का असा डेटा आपल्याला सांगता येईल. आता खूप जणांना आम्ही प्रश्न विचारतो की तुमच्या जिल्ह्यांची समस्या सांगा. मग काही मुलं सांगतात की तर लिंग गुणोत्तर हे बरोबर नाहीये. मग एकाने आज सांगितलं आम्हाला तो बीडचा होता तर बीडचं त्याने आम्हाला सेक्स रेशो सांगितलं की एवढा सेक्स रेशो आहे जेणे काय होतं व्हॅलिडिटी मिळते. असं वाटतं की येस ही इज प्रिपेअर्ड त्याच्याकडे आकडेवारी आहे. स्कीम्स अँड मिशन जेव्हा आपल्याला म्हणजे मला पण प्रश्न विचारला होता की गरिबी आणि श्रीमंती यांच्यातली जी म्हणजे अंतर आहे किंवा दूरी आहे ती वाढत चालली की कमी होते. मग मी सरांना सांगितलं तर म्हटलं तर नक्कीच ही वाढते आहे आणि कोविड नंतरचा प्रकर्षाने जाणवतंय का ही जास्त गतीने वाढते. मग मला म्हणे की सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट याच्यासाठी काही करते की नाही करते. मग मी सांगितलं म्हटलं सर नक्कीच सेंट्रल गव्हर्नमेंट त्याच्यासाठी खूप गोष्टी करतात. मी त्याच्यात 5-6 स्कीम सांगितल्या मग त्यांचे मिशन सांगितले सेंट्रल गव्हर्नमेंटचे. सेम स्टेट गव्हर्नमेंटचं सांगितलं की सर स्टेट गव्हर्नमेंट पण या गोष्टी करताय का जेणे करून ही जी दुरी होते किंवा ही तफावत होते ही कमी करता येईल. ह्या अशा गोष्टी आपल्याला स्कीम्स आणि मिशन्स मध्ये सांगता येतात. आणि सक्सेसफुल एक्झाम्पल्स की आपण ज्या केडरचं नाव घेणार आहोत की मला फक्त उपजिल्हाधिकारी बनायचं तर त्याच्यातले प्लस पॉईंट त्याच्यात कोणी चांगलं काम केलेलं आहे का ते उदाहरण आपल्याला काढता आले पाहिजे. तर ते आपल्याला काढून ठेवायचे आपण. किंवा कधी कधी काय असतं की आपणच कॉलेज लेवलला स्कूल लेवलला किंवा आपल्या आता स्पर्धा परीक्षांच्या काळात कोणाचा असं असतं की एक्सपिरियन्स खूप चांगला असतो कोणीतरी काहीतरी चांगलं काम केलेलं असतं त्या रिलेटेड काही सांगता येईल का. तर हे आपल्याला इथं जमतं. म्हणजे मला जेव्हा सरांनी वाघ सरांनी एज्युकेशन रिलेटेड प्रश्न विचारायला चालू केलं ना की एज्युकेशन फील्डमध्ये काय काय चेंजेस आणावे तर
तर मी सांगितलं की सर हे चेंजेस आहे. मी नंतर म्हटलं की सर मी आज टीचिंग मध्ये आहे, मी हे स्वतः माझ्या स्टुडंट्सवर राबवतोय. म्हणजे आपल्याला पर्सनल टच देता येतो काही गोष्टींना जर आपण ते केलेले असतात. मग हे लक्षात ठेवा. म्हणजे असे सक्सेसफुल एक्झाम्पल, स्कीम्स अँड मिशन्स आणि डेटा आपल्याला तो देता आला पाहिजे. मी मगाशी तर म्हणजे मी काय उत्तर माझे मुद्दा म्हणून का सांगतो ना, की वेगवेगळ्या लेवलला तुम्हाला असेस केलं जातं. जसं की सॅनिटायझरचं तर मगाशी सांगितलं मी की कसं ते प्रसंगावधान दाखवून आपल्याला गोष्टी कराव्या लागतात. शिंदे सर त्याच्या बाबत खूप तत्पर आहे. म्हणजे शिंदे सर असे करतात की लॅपटॉप असतो सरांच्या समोर आणि लॅपटॉपवरनं कधी कधी क्वेश्चन विचारतात आणि म्हणजे खूपच वेगळ्या लेवलचे सरांचे क्वेश्चन असतात. जेव्हा जर तुम्ही ट्रान्सक्रिप्ट बघितलं तुम्हाला लक्षात येईल. मग आपण ह्या गोष्टींसाठी प्रिपेअर्ड असायला हवं. मला एक क्वेश्चन आहे ना गांधी जिमवरचा विचारला होता. मला IPS सर होते, ते मला म्हटले होते की मला इंटरव्ह्यू खूप चांगल्या पद्धतीने चालू होता. त्यांना लक्षात आलं की हा काही नॉर्मल उत्तर तर देतोय. मला विचारलं म्हणजे गांधीजी म्हणतायत खेड्यांकडे चला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शहरांकडे चला, तुम्हाला काय वाटतं मी काय करायला पाहिजे? दोन टोकाच्या गोष्टी सांगितल्या. एक म्हणतायत की खेड्यांकडे चला, एक म्हणतायत शहरांकडे चला, तुम्हाला काय वाटतं काय करायला पाहिजे? मग कधी कधी आपल्याला बॅलन्स ऑफ जजमेंट जमला पाहिजे. असा प्रश्न विचारल्यानंतर काय करायचं? मग मी त्यांना सांगितलं होतं, म्हटलं महात्मा गांधीजींनी तेव्हा सांगितलं होतं खेड्यांकडे चला, कारण ग्रामीण भागात आपली खूप मोठी पॉप्युलेशन राहत होती ज्यांच्याकडे रोजगार नव्हता. जर आपण खेड्यांकडे चला म्हटलं म्हणजे तिथं फोकस करायचं आहे आपल्याला, तिथली अर्थव्यवस्था ही आपल्याला स्वयंपूर्ण करायची, स्वयंभू झाली पाहिजे. तिथले लोक जर एम्पॉवर्ड झाले तर हे मायग्रेशन सारखा प्रकार काही होणार नाही आणि आपली डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे घडून येईल. आणि म्हटलं सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी शहरांकडे त्याला म्हटले ते कारण तेव्हा ग्रामीण भागात जातीपाती ह्या खूप जास्त तीक्ष्ण लेवलला होत्या, खूप एक्स्ट्रीम लेवलला होत्या आणि रोजगाराच्या संधी या ग्रामीण भागात नव्हत्या. तर एखाद्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर त्याला एक रिस्पेक्ट येईल समाजामध्ये, त्याला एक मान मिळेल. याच्यासाठी आपल्याला शहरांकडे जाऊन रोजगाराची संधी आहे हे त्यांनी त्याच्यातून अधोरेखित केलेलं होतं आणि म्हणून ते म्हटले होते की आपल्याला शहरांकडे चालतं. हे दोघांचं सांगितल्यानंतर मी माझं सांगितलं मग परत पुढे म्हटलं तर गांधीजींचं हे म्हणणं होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे म्हणणं होतं. तर म्हटलं मला असं वाटतं की आज आपल्याला सशक्त खेडी असणं पण गरजेचं आहे, स्मार्ट सिटीज असणं पण गरजेचं आहे. जर दोन्ही हँड इन हँड गेल्या तर भारताचे डेव्हलपमेंट होईल आणि आपण सुपर पॉवर होईल. म्हणजे हे बॅलन्स ऑफ जजमेंट की आपल्याला ते उत्तर सांगता आले पाहिजे. आता ऍक्च्युली आज असंच झालं की जेव्हा आम्ही एका स्टुडंटला विचारलं मॉक इंटरव्ह्यू मध्ये म्हणजे 2-3 असे किस्से घडले. त्याच्यातलं एक डॉक्टर मुलगी होती म्हणजे डॉक्टर प्रोफेशनचं. तर मी त्यांना एक प्रश्न विचारला, म्हणलं आपल्याला डॉक्टर हवेत, चांगले डॉक्टर हवेत की चांगले ब्युरोक्रॅट्स हवेत? आणि एक स्टुडंट होतं ते टीचिंग बॅकग्राऊंडचे होते. तर त्यांना विचारलं मी चांगले आपल्याला आज समाजाला चांगल्या शिक्षकांची गरज आहे की चांगल्या अधिकाऱ्यांची गरज आहे? आता त्यांनी दोघांचं पण असं झालं की दोघांनी पण काय केलं ना एकच घेतलं. आता त्यांना माहिती की आपण ब्युरोक्रेसी किंवा अधिकारी होण्यासाठी आलेलो होतो. ते म्हणजे नाही चांगले अधिकारी गरजेचे. ठीक आहे, मग आम्ही त्याच्यावर थोडंसं त्यांना ग्रिल केलं की आपल्याला चांगल्या डॉक्टरांची गरज आहे आणि असे पण म्हटलं की चांगले जर शिक्षक झाले तर उद्या चांगले अधिकारी घडतील. त्यांना फीडबॅक मध्ये आम्ही ते सांगितलं की आपल्याला इथे एक स्टँड घ्यायची गरजच नाही ना. समाजाला चांगले अधिकारी पण पाहिजे, चांगले डॉक्टर्स पण पाहिजे, चांगले शिक्षक पण पाहिजे. आणि याच्यावरती जाऊन आपण सांगू शकतो की सर मी आज म्हणजे मी त्या मुलाला सांगितलं की असं सांगा की सर मी आज चांगला शिक्षक आहे आणि अधिकारी बनण्याचं माझं स्वप्न आहे. माझे ज्या एक्सपिरियन्स मी तिकडे फायदा घेऊ शकतो अँड आय कॅन बी अ गुड टीचर अँड ब्युरोक्रॅट. आणि त्या डॉक्टर मॅडमला म्हटलं तुम्ही वाक्य वापरा ना की अ डॉक्टर टर्न ब्युरोक्रॅट कॅन बी अ गुड पर्सन. आपल्या त्या प्रोफेशनचा फायदा आपल्याला इकडे करून घेते आणि ते म्हणतच नाही की हे पाहिजे का ते पाहिजे. तुम्हाला जेव्हा विचारलं जातं तर आपल्याला तिथे जजमेंट घ्यायची तर कुठल्या क्वेश्चनला आपल्याला बॅलन्स ऑफ जजमेंट घ्यायचंय, कुठे आपल्याला एखादी बाजू घ्यायची हे आपल्याला जमलं पाहिजे. पुढचं बघा ड्रेसिंगचा एक क्वेश्चन मला विचारला होता. म्हणजे ऍक्च्युली असं झालं की 2020चा इंटरव्ह्यू माझा पहिला इंटरव्ह्यू मी पहिले युपीएससीत करायचो. युपीएससीचे माझे 2 इंटरव्ह्यू झालेले होते. तर तिकडचं इंटरव्ह्यू म्हणजे असे की प्रॉपर ब्लेझर टाय शर्ट पॅन्ट एकदम प्रॉपरली. जेव्हा मला 2020 इकडचा पहिला इंटरव्ह्यू आला मग मी तर माझ्या मित्रांशी काही मेंटरशी चर्चा केली का म्हटलं मी ब्लेझर घालून जाणार आहे. तर ते म्हणजे इकडं प्रथाच नाही मी ब्लेझर घालण्याची, फक्त पॅन्ट शर्टवर जातात. मी म्हटलं मला कॉन्फिडन्सच येणार नाही. ते म्हटले की एक काम कर ब्लेझर नको घालून. मी म्हटलं तुम्ही टाय तरी घालून दे.
आणि झालं असं की मी मग ते मला म्हणाले की ठीक आहे टाय घालून जा. मी ज्या दिवशी टाय घालून गेलो त्या दिवशी आमच्या 80 जणांचे इंटरव्ह्यू होते. त्या हॉलमध्ये आम्हाला बसवलेलं होतं. तर मी एकमेव कॅन्डिडेट होतो जिने टाय घातलेला होता, कोणीच घातलेला नव्हता. आणि मी माझ्यासाठी घातलेलं होतं, मला कॉन्फिडन्स पाहिजे, माझ्या ड्रेसिंगमुळे मला कॉन्फिडन्स येतो, हे माझं होतं डोक्यात. आणि काही प्रिपेरेशन नाही त्याचं असं काही डोक्यात नाही. मी जेव्हा पॅनल समोर गेलो, एक 5-6 प्रश्न झाले, नंतर जेव्हा दुसऱ्या मेंबरकडे क्वेश्चन गेले तेव्हा ते मला म्हणे की आम्ही खूप जणांचे इंटरव्ह्यू घेतले म्हणे, कोणीच असं टाय घालून नाही आलं म्हणे, तुम्ही एकमेव आहात जे टाय घालून आले. काय वाटतं म्हणजे ड्रेसिंग एवढी इम्पॉर्टंट आहे का? मग मी आता ह्या प्रश्नाचं तर बघा आपण प्रिपेअरच नसतो, काही क्वेश्चन्स तर आपल्याला माहिती पण नसतात की असे विचारले जाऊ शकतात म्हणून. मी त्यांना म्हटलं सर आपण फॉर्मल इन्स्टिट्यूशनचा पार्ट बनण्यासाठी आलेलो आहोत, फॉर्मल ड्रेसिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मला पुढचं वाक्य होतं, म्हटलं सर ड्रेसिंग इज द पार्ट ऑफ डिसिप्लिन. ठीक आहे, त्याने छोटीशी स्माइल दिली पुढे गेलेली म्हणून. ठीक आहे, पुढचे सगळे क्वेश्चन झाले. बाहेर आल्यानंतर जेव्हा आपल्याला काय आयोगाचे मेंबर हे माहिती असतात काय यांचं नाव काय, बाकीच्या दोघं IAS IPS नाव माहिती नसतं. बाहेर आल्यानंतर जेव्हा मी ती इन्फॉर्मेशन काढली तेव्हा मला कळालं की ते पुण्याचे कमिशनर होते. तिथं तर मला कळलं नाही ते IPS आहे म्हणून. बाहेर आल्यानंतर मला वाटलं की म्हटलं त्या व्यक्तीला जो पोलीस डिपार्टमेंटचा आहे त्याला हा डिसिप्लिन शब्द किती आवडून गेला असेल. मग खूप वेळा आपल्याला असे उत्तर किंवा असे कीवर्ड वापरून काही इम्प्रेशन पाडता येतं. मग तो ड्रेसिंगचा तसा एक क्वेश्चन झाला होता. आता बघा सध्या रिझर्वेशनचा खूप जास्त चर्चेत आहे. माझे दोन्ही इंटरव्ह्यूला मला रिझर्वेशनवर प्रश्न विचारले होते. 2020 च्या इंटरव्ह्यूला तर डायरेक्ट विचारलं होतं मराठा समाजाला आरक्षण द्यावं का, आणि मागच्या बॅचमध्ये मुलांकडून ही तयारी पण करून घेतली होती. आणि आत्ताच्या याच्यात मला विचारलं की आपला जो भारत आहे हा मॉडर्न डेमोक्रेसी आहे, आज आपण मॉडर्न सोसायटीत आहे, अशी रिझर्वेशन सारखी तरतूद असावी का म्हणून काढून टाकायला पाहिजे म्हणे तरतूद तशी. ठीक आहे, असं सांगतात पण ते असं बोलतात पण की अशी तरतूद आपण काढून टाकायला पाहिजे. याच्यावर आपण त्यांना हाला हा म्हणणार आहे का आपल्या गोष्टींना ती आपण सांगणार आहे. खूप वेळा पॅनल ते तुम्हाला कचाट्यात पकडण्यासाठी नाही कधी चुकीची गोष्ट सांगतात, खूप हंबल वेने सांगायचं की सॉरी सर पण याबाबत मी असहमत आहे, आणि मग आपल्याला व्हॅलिडिटी द्यायची. मला जेव्हा ते रिझर्वेशनचं विचारलं ना का तुम्हाला काय वाटतं मॉडर्न सोसायटी आहोत आणि आपण रिझर्वेशन काढून टाकावं का, तर सोशलॉजीचा स्टुडंट असल्यामुळे मी रिझर्वेशन उत्तर करून ठेवलेलं होतं. मी म्हटलं की सर रिझर्वेशन हे इक्विटीचं टूल आहे ज्यापासून आपण इक्वेलिटीला जाणार आहोत. म्हटलं सर रिझर्वेशनला आपण पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन म्हणून बघतो आणि त्याला अफर्मेटिव्ह ऍक्शन म्हणतात. समाजातील जे तळागाळातील किंवा शोषित वर्ग आहे, जो सामाजिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे, यांचं उत्थान करण्यासाठी कॉन्स्टिट्यूशनने आपल्याला रिझर्वेशन हे टूल दिलेलं आहे. आणि म्हटलं सर ह्या माध्यमातून आपण सगळ्यांना इक्वल ऑपॉर्च्युनिटीज देत आहोत. आणि म्हटलं आतापर्यंतचा आपला स्वातंत्र्यानंतरचा इतिहास जर बघितला, जेव्हापासून रिझर्वेशन सुरू झालेले आहे तर समाजात आपल्याला दिसतं का जे हे तळागाळातील लोक होते यांच्या लाईफस्टाईलमध्ये किंवा यांच्या लाईफमध्ये याच्यानी सुधारणा घडत आलेली आहे. मला असं वाटतं म्हटलं की सर रिझर्वेशन काही कॅन्सल करावं नाही, त्या सुधारणांची वाव आहे तर तेवढ्या करा. मी ओव्हरव्ह्यू उत्तर आलं, त्याच्यावर सांगितले लगेच पुढे गेले. पण हे होतं की आपण जेव्हा उत्तर देतो तर आपला अभ्यास त्याच्यातून झाला पाहिजे. म्हणजे आता याने तोचा प्रश्न मुलांना पण विचारतोय, मुलींना पण विचारतोय, महिलांना आरक्षण हवं का, ते सांगतात की हो पाहिजे. मी म्हणतो आरक्षण हे दुर्बलतेचा घटक आहे, महिलांनी स्वतःला दुर्बल मानून घ्यावं का. मी असे प्रश्न आपल्याला ते देता आले पाहिजे. शिंदे सर विचारतात म्हणजे की असं म्हणतात की महिला ह्या चांगल्या ड्रायव्हर्स नाही, याच्यावरून समज काय. हे असे प्रश्न की जे म्हणजे समाजात रूढीने आपण बोलल्या जातो ह्या गोष्टी ते विचारता येतात, त्याच्याबाबतची आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे. पुढचा ग्लोबलायझेशनचा, आता हा एक प्रश्न मी डायव्हर्स क्वेश्चन घेतलेले होते. यात हा ग्लोबलायझेशनचा क्वेश्चन असा आहे की कधी कधी तुम्हाला तेच सांगतात की एकच बाजू घ्या. मला ह्या प्रश्नाला असं केलं होतं सरांनी. सर मला म्हटले की तुला मी आता 2 टॉपिक देतोय, त्याच्यातून तुला एक निवडायचं आहे, त्याला जस्टिफाय करायचं. तर मला म्हणे तू ग्लोबलायझेशन निवडशील की नॅशनलिझम निवडशील. मला परत रिपीट केलं की म्हणजे तू याच्यातून एकच निवड आणि त्याला जस्टिफाय. मी म्हटलं की सर मी थोडासा वेळ घेतो. मी हो चालेल, थोडासा वेळ घेतला, एक 4-5 सेकंद आर्टिक्युलेट केलं होतं. आणि जे तुम्हाला डॉक्टर एस जयशंकर सरांचं वाक्य म्हटलं होतं ते मी इथं वापर. त्यांचं वाक्य होतं का इंडिया फॉरेन पॉलिसी इज बेस्ड ऑन नॅशनल इंटरेस्ट. मग मी त्यांना म्हटलं की सर मी नॅशनलिझम निवडतोय कारण इंडिया फॉरेन पॉलिसी इज बेस्ड ऑन नॅशनल इंटरेस्ट. आणि मग त्याच्यावर मी त्यांना सांगितलं, म्हटलं सर की आपलं भारत हा जो देश आहे हा वेलफेअर डेमोक्रेसी आहे.
आपल्याला समाजातील हे जे गोरगरीब जनता आहे यांच्यासाठी पण आपल्याला चांगलं काम करायचं आहे. जेव्हा नॅशनल इंटरेस्ट किंवा नॅशनलिझम हे फोकसला राहील तेव्हाच आपण यांचं काम करू शकतो. ग्लोबलायझेशन मध्ये असं होतं की जे समाजातील उच्च वर्ग आहे किंवा श्रीमंत आहेत तर यांची डेव्हलपमेंट होत असते, ह्या दीनदुबळ्या गरिबांकडे कोणी लक्ष देत नाही. मग आपण नॅशनलिझमकडे फोकस केला पाहिजे. आणि त्याच्यात मग अजून एक फॅक्ट सांगितली का म्हटलं तर 1991 ला जेव्हा आपण एलपीजी स्वीकारलं तर ते एलपीजी पण आपण नॅशनल इंटरेस्ट बेसिसवरच स्वीकारलं. मग ते व्हॅलिडिटी झाली त्याच्यानंतर पुढे गेलं. मग ह्या असे क्वेश्चन्स आपल्याला जमले पाहिजे. म्हणजे कधी कधी काय होतं की आपल्याला बॅलन्स ऑफ जजमेंट कधी कधी आपल्याला एक मध्य साधायचा असतो किंवा किंवा एकदा एखाद्या वेळी एकच बाजू घ्यायची असते. त्याची सगळी आपली तयारी ती झाली पाहिजे. फर्स्ट इम्प्रेशन बघा महत्वाचं ठरतं की फिजिकल पोस्चर म्हणजे एंट्री केल्यापासून एक्झिट करेपर्यंत आपल्या खूप गोष्टी ऑब्झर्व केल्या जातात. म्हणजे चेअरवर बसताना आम्हाला काही मुलांना आता ते सांगावं लागतंय त्या चेअरवर बसताना खूप पुढे झुकून बसताय, तुमची पर्सनॅलिटी दिसत नाही. खूप जणांचे हात गुडघ्यावर जातात, मग तुमची पर्सनॅलिटी व्यवस्थित दिसत नाहीये. खूप जणांचे म्हणजे जे त्यांच्या मांडीवर जे हात असतात तर त्याची मुवमेंट चालू असते कंटिन्यू. म्हणजे पोस्चर आपल्याला ही तयारी करायची का फिजिकल पोस्चर आपलं कसं असावं आणि याची सगळी तयारी मॉक इंटरव्ह्यू थ्रू होते. ठीक आहे, आता स्पार्क अकॅडमी थ्रू पण आपण मॉक इंटरव्ह्यू घेणार आहोत. ते मॉक इंटरव्ह्यू काय काही टेस्ट आहे आपली. तर आपल्याला या बेसिक गोष्टी इथंच कळून जातात की आपल्याकडून काय चुका होत आहेत. खूप वेळा काय होतं का मुलगामध्ये एंट्री करताना विश करायचं विसरून जातो किंवा एक डोक्यात असतं की गुड मॉर्निंग म्हणायचं आणि कधी कधी इंटरव्ह्यू आपला 12 नंतर चालू होतो तरी आपण गुड मॉर्निंगच म्हणतो. आमच्या बरोबर आता तशा घटना घडत आहेत. मुलगा इव्हिनिंगला येतो 4 वाजता तरी गुड मॉर्निंगच म्हणतो. कारण ते प्रेशर आहे. त्या प्रेशर मध्ये आपण काय बोलतो आपल्याला लक्षात येत नसतं. काही जण डायरेक्ट बसून घेतात. पॅनल बसायला म्हणतायत का नाही याची पण ते कारण त्या प्रेशर मध्ये एवढंच नाही की मध्ये जाऊन आपल्याला एवढं काहीतरी मोठं संकट आलेलं आहे आपल्यावर ते करायचंय. ज्याची तयारी असते ना त्याला हे प्रेशर नसतं, ही भीती नसते. आणि आता माझे एवढे युपीएससीचं जर्नी झालेली होती किंवा एमपीएससीचं पण 2020 ला एवढे चांगले मार्क्स होते. 2021 ला जेव्हा माझी वेळ आली इंटरव्ह्यू द्यायची ते थोडं प्रेशर येतच. काही असा काही म्हणजे किती तुम्ही मातब्बर खेळाडू असा पण तुमच्यावर ते प्रेशर येतं. याला परफॉर्मन्स प्रेशर मध्ये आपण कसं कन्वर्ट करणार हे आपल्या हातात असतं. मी जे पहिले थिंकिंग करून गेलो होतो सरांना इंटरव्ह्यू मध्ये मी हे कीवर्ड देणार आहे. आता बघा ती रिस्क होती माझी. तर सर मला हे पण म्हटले असते मी तुला थोडीच विचारले का तू काय काय करतोय किंवा काय काय नाही. म्हटलं आता रिस्क घ्यायची. आपल्याला माहिती आहे अहमदनगरवर जर गेलं तर काही उपयोगच होणार नाही. ते आपल्याला कधी कधी घ्यावं लागतं. तर मग हे फिजिकल पोस्चर खूप महत्वाचं आहे. ड्रेसिंगचं तर मी तुम्हाला सांगितलं. ड्रेसिंग म्हणजे असं झालं का 2020 ला माझं जेव्हा ते टायरचं झालं 2021 ला सगळे टायर होणार आणि 2022 ला तर असं झालं मग की ब्लेझर 90% जनता ब्लेझर घालून गेली होती. ठीक आहे, तर मग ते असं होत चालतं ते एखादा पायाला पडायला पण पाहिजे मी म्हणून. कारण बघा ते पॅनल मेंबर तुमच्याकडे काही इंटरव्ह्यू दिलेले की माहिती नाही ते एवढे टापटीप बसतात. प्रॉपर ब्लेझर टाय एकदम त्यांचं किंवा तो हाफ कोट असतं जॅकेट असतं नेहरू जॅकेट असतं एकदम प्रॉपरली बसलेले असतं. त्यांना तर घेणं देणं पण नाही ना. आणि ज्यांना इंटरव्ह्यू द्यायचं ज्यांना सिलेक्ट व्हायचंय ते जर असे कसे पण गेले म्हणजे काही स्टुडंट येतात की त्यांची पण चुकी नसते. पण खूप वेळा काय होतं त्या ट्रॅव्हलिंग मध्ये किंवा दिवसभरात तिथं राहिल्यानंतर असं होतं की आपला तो शर्ट चुरगा येतो किंवा आपलं लक्ष नसतं की काय सगळं होतंय. ती सगळी काळजी घ्यावा. ड्रेसच्या बाबत मी सांगतो एवढं तयार होतं का 2 ड्रेस ठेवलेले होते. जो घातलेला आहे तो आणि आपला बॅग मध्ये ठेवलेला होता. काही जर झालं सपोज तर आपण त्याला पण रेडी पाहिजे. ह्या गोष्टी आपल्याला त्या जमल्या पाहिजे. ड्रेसिंग महत्वाचं आहे. पॉझिटिव्हिटी आपल्या आजूबाजूला पॉझिटिव्हिटी ठेवा. कारण इंटरव्ह्यूच्या वेळेस म्हणजे बाबतीत असं घडतं की कुठंतरी आपल्या आजूबाजूला जी जनता आहे तर ती काहीतरी प्रिज्युडाइज घेऊन आलेली. म्हणजे एका जण तर तुम्हाला म्हणणार की अरे शिंदे सर आणि वाघ सर जर आले तुझं अवघड आहे. त्या दिवशी तेच येतात. आपल्याला वाक्य आठवत राहतं हे आल्यावर अवघड होणार आहे. ते विचारच नाही करायचा. म्हणजे माझं ऑड सांगितलेलं तुम्हाला की वाघ सर ज्यांचा पहिला दिवस होता त्या दिवशी पण सरांनी जर मला 73 मार्क्स दिलेले तर काही पण घडू शकतो. शिंदे सर ज्यांच्या बाबत मला म्हणतात मार्क्सच देत नाही त्या माणसाने मला फक्त 70 दिले. मागच्या वर्षी सागर कदम सरांना 74 मार्क्स दिले. तर मग ह्या गोष्टी मग आपण पॉझिटिव्हिटीच ठेवलं पाहिजे. सपोज आता मॉक इंटरव्ह्यू पण देत आहेत ना तुम्ही तर त्याला पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे. कधी कधी एखादा पॅनल मेंबर तुम्हाला म्हणजे तुमच्या सुधारणा घडण्यासाठी सांगू शकतो की हार्श वेने सांगू शकतो की हे तू चेंज करायला पाहिजे किंवा
खूप मुलं काय होतं कधी कधी डिमॉरलाइज होऊन जातात. आमच्याकडे आले मुलं PSIच्या तर खूप जास्त प्रमाणात तसं झालं की डिमॉरलाइज होऊन आले. पण आपल्याला तो डिसिजन घ्यायचा आहे, कोणाचा फीडबॅक कसा घ्यायचा आहे आणि त्याच्यातून आपल्याला कशी आपली सुधारणा घडवून आणायची. तर मग ही पॉझिटिव्हिटी ठेवली पाहिजे. स्माइलिंग फेस, इंटरव्ह्यूचं म्हटलं जातं की स्माइलिंग फेस पाहिजे. ठीक आहे, तुम्ही जर स्माइलिंग फेस ठेवला तर तुम्हाला 5 मार्क जास्त मिळतात. आणि स्माइलिंग फेसच्या मागे काय होऊन जातं की तुम्हाला एकदम उत्तर नाही आले तरी जमतं, पण एकदम स्ट्रेसमध्ये एकदम टेन्शनमध्ये तुम्ही लगेच जाणवणार आहे तर म्हणजे ऑलरेडी स्ट्रेस आणि टेन्शनमध्ये. म्हणजे माझे इंटरव्ह्यू ते पण सांगेल, सकाळी 7:45ला यश दलामचे इंटरव्ह्यू झाले तेव्हा 7:45ला रिपोर्टिंग होती. माझा इंटरव्ह्यू झाला संध्याकाळी 4:45ला. जे दिवसभर ते टेम्परामेंट ठेवायचे, एक स्लाइड तर मी त्याच्यावर केलेलीच आहे. तर दिवसभर ते टेम्परामेंट ठेवायचे आणि म्हणजे 17 जण आम्ही त्या दिवशी वारकऱ्यांकडे इंटरव्ह्यूला होतो. आणि माझ्या पहिले माझा 16 नंबर होता. माझ्या पहिले जे 15 जण राहिले ना, प्रत्येक जण आहे ना घामा घुमून होऊन यायचा आणि किंवा रडायचं डायरेक्ट. ज्या मुली होत्या 1-2 त्यांना तर असं एवढं प्रेशर आलं की सर काही पण विचारतायत आणि हे. आता तिथं आपण बसलेलो होतो की असं वाक्य ऐकल्यानंतर आपल्याला वाटलं काय पुढचा नंबर तर आपला कसं होणार. तिथं तो टेम्परामेंट ठेवून तिथं गेल्यानंतर पण ही चर्चा होत चालली का तुला किती मार्क्स ते मेन्सला आणि काय. आपल्याला ते डिसाईड करायचं का आपण स्वतःला किती स्टिमेट ठेवतोय. किंवा तिथं तुम्हाला काय नाही का, आता तुम्ही म्हणणार काही जण म्हणणार पांढरपट्टे सर खूप मार्क देतात चांगले. तिथे गेल्यावर कळतं का अरे पांढरपट्टे सर तर माझ्या मित्राला लिहिले, मला तर शिंदे सर आलेले, आता माझं कसं होणार. ह्या थॉट्स पासून आपल्याला दूर राहायचं. म्हणजे जेव्हा आम्ही माझा इंटरव्ह्यू होता ना तर तिथं ती चर्चा चालायची, शिंदे सर तर मार्क्सच देत नाही, शिंदे सरांनी मागच्या वेळी 70 मार्क दिले होते एकाला. मी तिथं बोललोच नाही का मग मीच येतो 70 मार्क्स म्हटलं, कारण यांच्या चर्चेत अडकण्यात अर्थच नाही. आपल्याला आपलं पडलेलं आहे, आपल्याला माहिती का वाद तर काहीतरी नवीन पॅनल आलेले याला कसं हँडल करायचं आपल्या डोक्यात पाहिजे. आणि मी खरं सांगतो की आज म्हणजे जे म्हणतात ना की एकदा झाल्यानंतर माणूस काही पण बोलतो. इंटरव्ह्यू झाल्यानंतर वाडकरांचा सगळे क्वेश्चन झाले, तिन्ही पॅनल मेंबर्सने विचारले, मी पण सॅटिस्फाईड होतो का आपले उत्तर चांगले गेले. वाद सर मला म्हटले की तुम्ही येऊ शकता. मी चेअरवरून उभा राहिलो आणि सरांना म्हटलं सर थँक्यू तिघांना थँक्यू म्हटलं. सरांनी माझ्याकडे परत बघितलं आणि स्माइल देत मला व्हेरी गुड म्हणाले. ठीक आहे, माझ्यासाठी ते एवढं सॅटिस्फाईड होतं. ऍक्च्युअल इंटरव्ह्यूला असं कॉम्प्लिमेंट येणं म्हणजे ते काय करतं, असं कॉम्प्लिमेंट आलेलं आहे हे आपल्यासाठी म्हटलं चला जे पहिल्या 15 मुलांना सरांनी त्रास दिलाय त्या माणसाने आपल्याला व्हेरी गुड म्हटले तर बेस्ट. आणि मला खरंच सांगतो का बाहेर आल्यानंतर मला एकच टेन्शन होतं, म्हटलं वाघ सरांचा पहिला दिवस आहे, सरांना एवढं माहिती पाहिजे की यश मार्क्स किती असतं. सरांचा पहिला दिवस सरांना जर हेच माहिती नसलं की 70 प्लस काहीतरी हायएस्ट मार्क्स असतं तर आपला अवघड होईल. म्हणजे मला 70 मार्क जरी आले असते तरी मला पोस्ट मिळणार नव्हती. मला 73 आले म्हणून मला पोस्ट. म्हणजे मी उदाहरण माझं स्वतःचं एक्झाम्पल सांगतो, मागच्या रिझल्टमध्ये अगणित उदाहरण. सागर सरांचं एक उदाहरण, रिटर्न आणि इंटरव्ह्यू क्लब झाले. म्हणजे सरांचं तर असं डोक्यात पण नव्हतं फोनवर, तर मी त्यांना म्हटलं सर आपल्याला डीसी मिळते का बघा. त्याने फोन कट केला मला, सर आपल्याला डीसी मिळते. कधी कधी जो माणूस प्रॉपरली तयारी करत असतो किंवा एफर्ट्स टाकतो ना, जे आपण म्हणतो ना देव पण त्याला साथ देतो, ही तर घडून येते. डीसी मिळाली, दोन्हीचं कॉम्बिनेशन झालं आणि प्लस. आणि खूप जणांना मेन्सला मार्क्स होते खूप, दोन्हीचं कॉम्बिनेशन कुठेतरी 90 झाले, 93 झाले, 96 झाले, क्लास 2 आणि डायरेक्ट रिझल्टच्या बाहेर. मग हे करायचंय का जो तयारी करतो ना तर त्याला ते मिळतच. की स्माइलिंग फेस असणं गरजेचं आहे, पॉझिटिव्ह ऑरा. मी तर हे सांगतो की तुम्ही किती प्रेशरमध्ये असताना माझं स्वतःची ती फिलॉसॉफी कमीत कमी दुसऱ्याला ते जाणून नका देऊ, त्याचं जीवन तरी सुखाने चालू दे. आपलं प्रेशर त्याला सांगून त्याला टेन्शन मध्ये टाकणं, कारण इंटरव्ह्यूला आणि या आपल्या पेटीत पण तेच होतं. 4 जरी गेलं तर तेच होणार आहे. आता काल तर पॅनिक सिच्युएशन चालू झाली, आयोगाचं आलं बाबा काहीतरी, तर तेच निगेटिव्ह किती वेळ घेणार आहे आपण. आली सिच्युएशन ठीक आहे ना, आता सामोरं जाऊ. आता आपल्याला हे एवढे 8-10 दिवस त्याच्यात तयारी करायची, इंटरव्ह्यू द्यायचा आहे. मग हे आपण तयारी पाहिजे आपली. तर हे पॉझिटिव्ह ऑरा आपल्या आजूबाजूला पण आपल्याला देता आला पाहिजे. ठीक आहे, आणि याच्या चर्चेत आता राहायला नाही पाहिजे कोणाला किती लीड आहे. माझं स्वतःचं उदाहरण मी सांगितलं, 2020 एका मार्काने क्वालिफाय झालो होतो. 70 मार्क घेतले मी, 240 मुलांना मागं टाकू शकतो. तेव्हा माझा रँक 258 आला होता, 200 जागा होत्या. मी तेव्हा फक्त एकच पॉझिटिव्हिटी बघितली की म्हटलं आपला हाच रँक जरी पुढच्या वर्षी राहिला तरी आपल्याला पोस्ट आहे, आपल्याला एवढंच करायचं. आणि आमचा ज्या दिवशी रिझल्ट लागला त्याच्या 5-6 दिवसात मेन्स होती पुढची 2021 ची, दिली आणि 70 मार्क्स बघितल्यानंतर हा कॉन्फिडन्स आला की चला आता बेंच मार्क आपला 70 प्लस आपल्याला घ्यायचे. माझी कॉम्पिटिशन स्वतःचीच होती. मी टार्गेट 2021 चा 75 मार्कांचा ठेवलं होतं, 75. ठीक आहे,
2020ला 72चा वगैरे हायएस्ट होता. मी टार्गेट 75 याच्यासाठी ठेवलं होतं की एमपीएससीच्या हिस्ट्रीमध्ये 75 हायएस्ट मार्क्स मिळालेले होते. राहुल पांडवे सर म्हणून होते, त्यांना तेव्हा डिवाइस मिळाली होती, ते त्याच वर्षी IAS झाले, त्यांना 75 मार्क्स होते. मग मी टार्गेट ठेवलं होतं की आपल्याला हे टार्गेट आहे. 75 टार्गेट ठेवलं म्हणून 73 आले. नंतर माझे 2022 चे सगळे स्टुडंट्स होते किंवा माझे मित्र हे सगळे, मी यांना सांगायचो टार्गेट 75 प्लस का, यावेळेस हायएस्ट 77 आहे. म्हणजे हे वाढतच चालले. सागर कदम सर 74 मार्क्स, 75, 74, 73, 72, 71 असे अगणित उदाहरण आहेत माझ्याकडे. मी तर आता मुलांना म्हणतो टार्गेट करायला आणि आयोग देईल नाही देईल तो त्यांचा मुद्दा आहे. आपण मॅनिफेस्टेशन हायएस्ट लेवलचं ठेवलं पाहिजे, ते आपल्याला तेवढं घ्यायचं. ती थोडीशी मग ही पॉझिटिव्ह ओरा आपला तिथून येणार आहे. ठीक आहे, तर ते लक्षात ठेवा. करंट अफेअर्स अँड न्यूजपेपर खूप खूप इम्पॉर्टंट. अजूनही पण खूप मुलांचं असं जाणवतं की ते बघत नाही किंवा करत नाही. तर याच्या रिलेटेडची इन्फॉर्मेशन म्हणजे जे चर्चेत आहे ना आता, तर त्या गोष्टी आपण प्रॉपरली केल्या पाहिजे. लाडकी बहीण योजनेपासून आत्ताचं बजेट, त्यानंतर पॉलिटिकल मुद्दे काय चालू आहेत आता सध्या. म्हणजे कधी कधी एखादं पॉलिटिकल सायन्स असतं त्याच्याबरोबर पॉलिटिक्सवर चर्चा सुरू होते पॅनलची. ज्याच्याकडे नॉलेज असतं तो चांगलं बोलतो. म्हणजे बेसिक इन्फॉर्मेशन एवढी की आता तर पॅनल विचारायला लागलं डायरेक्ट तुमचे आमदार कोण, खासदार कोण, कुठल्या पक्षाचे, पक्षांतर बंदी बरोबर आहे का, अयोग्य आहे का, योग्य आहे, इथून इंटरव्ह्यू सुरू होतात. मग हे आपल्याला करायचं आहे. करंट अफेअर्सचं नॉलेज आणि न्यूजपेपर. मग याच्यासाठी महत्वाचं मला वाटतं पुढची स्लाइड पण असेल ती, इकॉनॉमिकल इश्यूज आपल्याला काढता आले पाहिजे, पॉलिटिकल इश्यूज आणि सोशल इश्यूज. सामाजिक भान आपलं असलं पाहिजे. ते मग महिलांच्या रिलेटेड आपल्याला प्रॉब्लेम माहिती पाहिजे, आजूबाजूचे जे पण इश्यूज असतील ते आपल्याला करता आले पाहिजे. ठीक आहे, तर मग हे आपल्या नोट्स मध्ये आलं पाहिजे का हे कुठले लेवलचे इश्यूज आपल्याला विचारले तर कसे आपण उत्तर देणार आहे. एक महत्वाचा म्हणतात तर रोल मॉडेल. ठीक आहे, मग रोल मॉडेल मध्ये काय कधी कधी पॅनल विचारतं की तुमचे रोल मॉडेल कोण आहे. याची जर तयारी आपली पहिलीच असेल, खूप वेळा मुलं सांगतात की आई वडील आहेत, पण जर कोणी प्रशासनातले अधिकारी पण आपण करून ठेवले तर बरं पडतं. त्यांच्या बाबतची इन्फॉर्मेशन आपण घेऊन ठेवायची. मग ते सक्सेसफुल मॉडेल, त्यांचे टेक्नॉलॉजी काही त्यांनी यूज केलेले की त्या, आणि एक्झाम्पल्स ते जर आपल्याला सांगता आले तर बेस्ट राहील. ठीक आहे, तर मग हे रोल मॉडेलची पण एक तयारी चांगली करा. पेस्टल टेक्निक, आता ही जी टेक्निक आहे ना हे उत्तर आर्टिक्युलेशन साठी असते. तर खूप वेळा आपल्याला प्रश्न विचारला जातो आपल्याला कळतच नाही का सुरुवात कुठून करायची किंवा पूर्ण मुद्दा आठवत नसतो. तर मी एक कुठला पण प्रश्न विचारला आणि त्याचा पॉलिटिकल काय अँगल आहे का तो बघायचा, इकॉनॉमिक काय आहे का, सोशल काय आहे का, टेक्नॉलॉजिकल, लिगल आणि एन्व्हायरमेंटल, त्याला पेस्टल टेक्निक म्हणतात. ठीक आहे, जसं की आपण विमेन एम्पॉवरमेंट घेऊ तर विमेन एम्पॉवरमेंट मध्ये काय पॉलिटिकल आपल्याला माहिती आहे, पॉलिटिकल रिझर्वेशन दिलेले आहे विमेन एम्पॉवरमेंटसाठी. इकॉनॉमिक जर बघितलं तर विमेन एम्पॉवरमेंट सुरूच होती का, इकॉनॉमिक ऑपॉर्च्युनिटी या सगळ्या गोष्टी पाहिजे. सोशल अँगल तुम्हाला माहिती आहे, लोक शिकवायला, सेक्शुअल हॅरॅसमेंट या सगळ्या गोष्टी. टेक्नॉलॉजी काय आहे, सपोज पीसीपीएनडीटी सारखा ऍक्ट आहे, तर टेक्नॉलॉजीचा गैरवापर कसा केला जातो, त्याच्यातून महिलांचं कसं शोषण होतंय, तर हे लिगल जेवढ्या ऍक्ट ते आपल्याला माहिती पाहिजे. एन्व्हायरमेंट मध्ये महिलांचा काय रोल आहे त्या, म्हणजे असं उत्तर आपल्याला एक आत्ताच नोट्स मध्ये आपल्या करता येतं. ठीक आहे, तर हे आपल्याला करायचंय. कंटेंट म्हणजे इन्फॉर्मेशन कुठून घ्यायची आपण, तर बुक्स वेगवेगळ्या, जसं की आपल्या जिल्ह्यांच्या बाबतचं असतं, इंटरव्ह्यूच्या बाबत असतं. ठीक आहे, तर हे बुक्स आपल्याला करायचे. युट्यूबचा चांगला वापर करून घ्या. काही चॅनल्स असतात थिंक बँक सारखे का, त्याच्यात काय काय विविध फील्डमधले लोकांना ते बोलावतात, त्यांचे विचार आपल्याला कळतात. तर मी यांचे नोट्स काढायचे. एबीपी माझावरती माझा कट्टा म्हणून असतं बघा, खूप सारे अधिकारी येतात, पॉलिटिशियन्स येतात. पॉलिटिशियनचे मला इंटरव्ह्यू बघायला खूप आवडायचं, कारण ते एवढे प्रॉपरली शब्द वापरून ते बोलतात, ते कुठेही ते कचाट्यात अडकणार नाही याची काळजी घेतात. हे आपल्याला जमलं पाहिजे. मी तर पॉलिटिशियनचे इंटरव्ह्यू बघायचो, मग हे आपल्याला जमलं पाहिजे. ग्रुप डिस्कशन करता आलं, जसं की आमच्या तिघांचा ग्रुप होता, आम्ही केलं आणि झालं. मग हे आपल्याला असं करता आलं पाहिजे. काही पॉडकास्ट बघा आणि न्यूजपेपरचं आणि न्यूज पण आता करंटली तुम्ही तसं सकाळी दुपार संध्याकाळ कमीत कमी हेडलाईन्स बघितले पाहिजे. आणि ज्या दिवशीचा आपला इंटरव्ह्यू असेल त्या दिवशी तर आपल्याला डे म्हणजे ज्या दिवशी आपला इंटरव्ह्यू असणार आहे त्या दिवशीचा टेम्परामेंट, त्याच्यामुळे तुम्ही बोललो, पण त्या दिवशीचे न्यूजपेपर आपले वाचून झाले पाहिजे. कारण खूप वेळा विचारतात की तुम्ही आजचं वृत्तपत्र वाचलं का, त्याचे संपादक तुम्ही कुठले हेडलाईन्स बघितल्या, ह्या गोष्टी आपल्याला विचारल्या जातात. तर ते आपल्याला माहिती असावं. तो टेम्परामेंट मी तुम्हाला सांगितलं की इथं खूप हलतं, म्हणजे तुमची 99% तयारी ही असली तर तुम्ही लक्षात ठेवा तो जो 1% आहे ना तिथला टेम्परामेंटचा, तोच मॅटर करतो रिझल्ट. पण आपण सगळं करून जाणार आहे, पण तिथं जर आपला टेम्परामेंट हल्ला ना तर खूप प्रॉब्लेम होतो. म्हणजे माझी बहीण ती नायब तहसीलदार झालेली होती 2020च्या एक्झाम मध्ये.
तर तिचा पण युपीएससी बॅकग्राऊंड होतं, सगळ्या ह्या गोष्टी होत्या. तिला इंटरव्ह्यू कमी मार्क्स आले. मी तिला विचारलं की काय झालं, तर तिथे इंटरव्ह्यू ना असा 5-5:30 झाला संध्याकाळी. ती मला म्हणे की मग माझं असं झालं की मला एनर्जीच राहिली नाही, मला इच्छाच राहिली नाही. नंतर असं वाटलं की हे होऊन जाऊ दे बाबा एकदाच. तर मग हे टेम्परामेंट आहे. आता मला तिचा तो अनुभव माहिती होता ना. मी इकडे काय केलं की माझा जेव्हा इंटरव्ह्यू होते तेव्हा मॉक इंटरव्ह्यू एक रात्री 9:30 दिला भूषण देशमुख सरांकडे, फक्त याच्यासाठी रात्री पण आपलं तेवढंच टेम्परामेंट राहतं का आपण तेवढे चांगले उत्तर देऊ शकतो, हे प्रिपेअर्ड पाहिजे. बघा लकीली माझं काय झालं की 7:45 तिथे गेलेलो होतो आणि संध्याकाळी 5:45 इंटरव्ह्यू झाला. जर मी ते प्रिपेअर्ड नसतो तर मला पण वाटलं असतं अरे संध्याकाळची वेळ, पॅनल थकलेला असेल, ते कसं घेईल आपल्याला. आपल्या डोक्यात जर निगेटिव्हिटी आली तर तिथे पण तेच होणार. जाता जाता जर मला वाक तर व्हेरी गुड म्हणताय, म्हणजे त्या दिवशी त्यांना वाटलं असेल की ठीक आहे बाबा एवढ्या मुलांमध्ये एकाने आपलं आज दिवसाचं कल्याण केलं, तर हे असं रिफ्रेशमेंट ती फिलिंग आली पाहिजे. तर ते आपल्याला करता आलं पाहिजे. हा तो टेम्परामेंट खूप महत्वाचा आहे. माझ्याकडून एवढं सगळे तुम्हाला इन्फॉर्मेशन होती. इंटरव्ह्यूच्या बाबत कोणाला काही जर डाऊट असतील तर विचारू शकता. क्वेश्चन आहे प्रशासनामध्ये महिलांनी येस, काही स्पेसिफिकली महिलांसाठी विचार म्हणजे हा जेव्हा प्रश्न विचारला जातो मोस्टली महिलांना हा प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, आपण डिपार्टमेंट वाईज थोडंसं बघायचं. आता जर बघितलं ना पोलीस डिपार्टमेंट घ्या किंवा आता आणि माझा तिथे पुण्यातच पोस्टिंग आहे. जनरली काय जाणवतं ना, तर इन्फ्रास्ट्रक्चरचा खूप इश्यू जाणवतो. ठीक आहे, बेसिक वॉशरूम फॅसिलिटीज यांच्या बाबतचा थोडासा प्रॉब्लेम जाणवतो. त्याच्यानंतर जे कलिग्ज असतात ना, कधी कधी वरच्या ऑफिसर्स ना हे जागरूक आहेत, यांना विमेन राईट्स बाबत अवेअर आहेत किंवा त्यांना माहिती का आपण कुठल्या पद्धतीने हाताळलं पाहिजे. पण तो कधी कधी लोअर स्टाफ असतो किंवा त्यांचे जे कलिग्ज असतात ना, हे प्रॉपरली ते हँडल करत नाही. तिसरी गोष्ट आपल्याला हे पण जाणवतं का प्रशासनात पण काय होतंय की कधी कधी महिलांवर हॅरेसमेंट होऊ शकते. तर तो एक मुद्दा येतो. आत्ताचा महत्वाचा मुद्दा चालू होता बघा, चर्चेत आहे की खूप वेळा ह्याच्या मॅटर्निटी लिव्ह याला पण प्रॉब्लेम होतो. तर मग असे काही आपल्याला मुद्दे जर सांगता आले तर त्याचा आपल्याकडे व्हॅलिडिटी पाहिजे. आपण जेव्हा असे उत्तरं देतोय तर त्याचा आपल्याला सांगता आलं पाहिजे. आता खूप वेळा काय होतं का मुलं सांगतात किंवा मुली पण सांगतात की सर महिलांना प्रशासनात हायर लेवलचं स्थान मिळत नाही. तर आता बघितलं तर मुख्य सचिव महिला आहेत, डीजीपी महिला आहेत, काल काहीतरी फॉरेस्टचा एक जे टॉप पोस्ट आहे ते पण महिलांना देण्यात आलं. तर मग ते लगेच कॉन्ट्रॅडिक्ट होऊ शकतं. मग आपल्याला सांगायचे म्हणजे मुद्दे ते प्रॉपरली आपण असे सांगावे ज्यांनी म्हणजे काय आपण म्हणू शकतो ते उगाच तुम्ही त्या एका ट्रॅकमध्ये नको अडकायला. तर तुम्हाला असं वाटणार काय उगाच सांगितले, ती थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे आपण. अजून ते तर युपीएससी इंटरव्ह्यू आणि एमपीएससी म्हणजे डिफरन्स काय सांगू शकतो? मी आता रिसेंटली युपीएससी इंटरव्ह्यू दिली. ओके. सीएपीएफ बरं. आणि फॉर्च्युनेटली मला सिलेक्शन पण झालं आणि 110 मध्ये. पण मला भीती वाटते की मी भरपूर ऐकलंय, मी पण एक व्हिडिओ बघितला युपीएससी वाल्यांना इतका परफॉर्मन्स तिथं देत नाही आलं. त्याबद्दल तुम्ही कसं म्हणजे काही जण मी एक सरांचं ऐकलं युपीएससीला चांगले मार्क घेतले पण एमपीएससीला ते इतके मार्क आले नाही. तुमचा कसा अनुभव होता आणि काय? ओके, माझा अनुभव पूर्णपणे वेगळा आहे. ऍक्च्युली काय होतं युपीएससीला जेव्हा आपण जातो खूप सिरियस असतो. आपल्याला माहिती आहे तिकडे इंटरव्ह्यू जास्त मार्क्स आहे, ते आपलं रिझल्ट तिथं जातं. तुम्ही एवढे जर तुम्हाला चांगले मार्क्स आले तुम्ही तयारी चांगली केलेली असणार आहे. ठीक आहे, विषय काय होऊन जातो की मुलं इकडे तयारीच करत नाही किंवा हा ओव्हर कॉन्फिडन्स असतो ना की मी युपीएससीची तयारी केलेली, मी युपीएससीची इंटरव्ह्यू दिलेली, इकडे तर काय हे बाय हात का खेळले असं होऊन जातं. म्हणजे माझे पण आजूबाजूचे लोक आहेत खूप, तर त्यांचा असा प्रॉब्लेम होऊन जातो. तयारी आपल्याला त्याच लेवलला करावी लागते. डिमांड वेगळी इंटरव्ह्यूची, नक्कीच वेगळी डिमांड आहे. ठीक आहे, इकडे काही तुम्हाला फॅक्चर गोष्टी कराव्याच लागतात. त्याच्यानंतर काही प्रत्येक पॅनलचं एक काहीतरी वेगळी टाईप येते. तर मग त्याच्या लेवलने आपण युपीएससीला पण तसंच करतो ना, काय हे पॅनल आपण तिकडे पण तसेच प्रिज्युडाइज देते, हे पॅनल चांगले मार्क देते, हे पॅनल चांगले मार्क देत नाही. तर तसं तिकडं पण आहे, मुलं तशी तयारी करत नाही. माझ्याकडे तुम्हाला सांगतो एकही उदाहरण नाही का ज्यांनी मार्क्स वेगळे पट टाकले आणि त्याला मार्क्स नाही आले. असं झालंय तर मला माहिती होतं की ह्या कॅन्डिडेटला 70+ मिळायला पाहिजे, त्यांना कुठेतरी 63 आले, 65 आले, 67 आले. पण असं नाही झालं की एकदमच लो मार्क्स आले किंवा ऍव्हरेज मार्क्स आले. मग ते थोडंसं डोक्यात ठेवा. हे ह्या चर्चेत मी तुम्हाला तेच म्हटलं नाही, ही निगेटिव्हिटी ठेवूच नका. कारण ज्या कॅन्डिडेट तुम्हाला तो सांगतोय ना त्यांनी कदाचित युपीएससी चांगलं केलं, पण इकडची गॅरंटी नाही. इकडच्या ह्या डिमांडला बघा, आता तुम्ही सीएपीएफचं करून आलेले म्हणजे तुम्ही तिकडे रिटर्न केलं, हे सगळ्या गोष्टी केल्या, तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेस कदाचित करत असाल.
जेव्हा तुम्ही एमपीएससी दिली तुम्ही ऑब्जेक्टिव्हकडे आला ना, ती डिमांड ओळखून घेतली आणि त्याच्यानुसार केलं. सेम पॅनलचं पण आहे, तिकडच्या पॅनलची डिमांड वेगळी आणि इकडची वेगळी, ती आपल्याला थोडीशी टॅकल करावी लागते. असं काही नाही माझ्याकडं, तुम्हाला त्याच्यामुळे म्हटलं की एकही उदाहरण नाही, खूप म्हणजे ऑथेंटिक तुम्हाला ते डेटा सांगतो मी, एकही उदाहरण नाही असं. तर त्यांनी तयारी केली त्याला मार्क्स आले. अजून काही थांबायचं ना? चला, थँक्यू सो मच.